नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 4 ही सोडून घेणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपण सांगली जिल्ह्याच्या पदभरतीच्या 2026 च्या अभ्यासक्रमानुसार इथं तयार केलेली आहे, जी की येत्या 31 ऑगस्टच्या पेपरच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची असणार आहे. तर ही प्रश्नपत्रिका संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने स्पष्टीकरणासोबत सोडून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु डिटेल मध्ये स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. याच्यामध्ये सर्व प्रश्न आयएमपी आणि त्या प्रश्नासोबत जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो, तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. याच्या अगोदर बघा, आता प्रश्नाला सुरू करण्याच्या अगोदर काय महत्त्वाच्या सूचना देतो. जसं की आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, तर त्याच्यावरती सर्व जे आपले क्लास होतात त्याचे अपडेट तुम्हाला दिले जातात. मित्रांनो, जेव्हा आपल्या YouTube वरती क्लास अपडेट होईल तर त्याची लिंक लगेच तुम्हाला त्या ग्रुपवरती लगेच भेटून जाते, जेणेकरून तुम्ही लगेच तो क्लास बघू शकता. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. त्याचसोबत जे पण पदभरतीचं अपडेट असेल ते देखील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून दिलं जाईल. त्याचसोबत डेमो क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. त्याला देखील जॉईन व्हा, तिथे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडू शकता. मित्रांनो, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आता ही जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, ही आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 4 चालू आहे. मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेचा पीडीएफ तुम्हाला कुठून भेटेल याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, जेव्हा या प्रश्नपत्रिकेचे आपले टोटल 15 प्रश्न सोडून होतील, तर तेव्हा आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका, टेस्ट आणि नोट्स बद्दल माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. तर चला, पहिल्या प्रश्नासोबत या व्हिडिओला आता आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? भारतातील आधुनिक सहकारी चळवळीच्या इतिहासात रोचल्डे सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1844. मित्रांनो, ठीक आहे. रोचल्डे सोसायटीची स्थापना आपल्याला सांगता येईल 1844, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला महत्त्वाची माहिती काय असणार आहे? मित्रांनो, आपल्याला कोणत्या ठिकाणी झाली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला कुठं झालेली आहे मित्रांनो रोचल्डे सोसायटीची स्थापना? तर ही झालेली आहे इंग्लंड देशामध्ये. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि थोडक्यात जर म्हटलं तर याच्याविषयी माहिती आपल्याला काय सांगता येईल? मित्रांनो, रोचल्डे सोसायटीची स्थापना इंग्लंडमध्ये 1844 मध्ये झाली असून आधुनिक सहकारी चळवळीच्या विकासामध्ये आपल्याला या संस्थेचे महत्त्व खूप मोठे होते किंवा आहे असं आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, ठीक आहे. इतर माहिती देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. तर बघा, पुढील आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे. मित्रांनो, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1904 या वर्षी करण्यात आला. मित्रांनो, इथे आपल्याला काय विचारलंय? मित्रांनो, पहिला सहकारी पतसंस्था कायदा, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 1904. ठीक आहे. आणि याचा उद्देश काय होता मित्रांनो? ग्रामीण भागातील लोकांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे, किंवा आपल्याला अजून एक उद्देश सांगता येईल मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये सहकारी पतसंस्थांना प्रोत्साहन. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथे 1912 हे देखील वर्ष आलेलं आहे. मित्रांनो, 1912 आणि 1904 मध्ये कन्फ्युज होऊ नका. मित्रांनो, 1904 विचारलं तर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 1904 हा आहे. आणि जर फक्त आपल्याला जर म्हटलं तर 1912 जर विचारलं, ठीक आहे, तर हे वर्ष कोणते मित्रांनो? फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1912 शी संबंधित. ठीक आहे. इथं कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आणि कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट हा जर म्हटलं तर वेगवेगळे आहेत. मित्रांनो, क्रेडिट सोसायटी ऍक्ट आणि सोसायटी ऍक्ट दोन्ही वेगवेगळे आहेत. फक्त सोसायटी ऍक्ट जर म्हटलं तर 1912 म्हणता येईल. सॉरी, 2000 नव्हे, 1912 म्हणता येईल. आणि 1904 म्हटलं तर आपल्याला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट, आणि 1912 ला फक्त आपल्याला म्हणता येईल कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1912. इथं आपण कन्फ्युज होऊ नका मित्रांनो, इथला प्रश्न आपल्याला चुकवू शकतो, त्याच्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची होती. आता पुढे त्याच्या संदर्भात इथं प्रश्न विचारला मित्रांनो, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 1904 चा मुख्य उद्देश कोणता होता? तर मुख्य उद्देश ऑलरेडी सांगितलं, ग्रामीण भागात सहकारी पतसंस्थांना प्रोत्साहन उपलब्ध करून देणं, प्रोत्साहन देणं, किंवा आपल्याला सांगता येईल ग्रामीण भागातील लोकांना संस्थात्मक कर्ज मिळावे. तर हा एक उद्देश त्याचा सांगता येईल. मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढील प्रश्न आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, बघा, पुढील 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? मित्रांनो, सहकारी संस्थेचा सर्वोच्च निर्णय घेणारा सदस्यांचा मंच कोणता? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सर्वसाधारण सभा, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्वसाधारण सभामध्ये म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल मित्रांनो? संस्थांच्या सभासदांची जी पण महत्त्वाची सामूहिक सभा आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला म्हणता येईल संस्थेचे जे पण सर्वोच्च निर्णय आहे, ठीक आहे, तर तो सदस्यांचा मंच आपल्याला म्हणता येईल सर्वसाधारण सभा. ठीक आहे. तेव्हाच हे सर्व आपल्याला महत्त्वाचे निर्णय घेतलेले बघण्यासाठी भेटतात. मित्रांनो, यालाच काय म्हणतात मित्रांनो? असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की
सर्वसाधारण सभा, ठीक आहे, सर्वसाधारण सभा यालाच दुसरा शब्द कोणता, किंवा आपल्याला इंग्लिशमध्ये शब्द दिलेला असेल जनरल बॉडी, ठीक आहे, जनरल बॉडी आपल्याला हा शब्द दिलेला असेल तर याचा आपल्याला अर्थ विचारला जाऊ शकतो. तर याचा अर्थ आहे मित्रांनो सर्वसाधारण सभा, ठीक आहे. तर आपल्याला इथं आपल्याला जे पण सहकार क्षेत्रातील अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते विचारले जातात मित्रांनो, त्याच्यामुळे सर्व डिटेलमध्ये माहिती तुमच्याकडे इथं असायला पाहिजे, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. सहकारी संस्थांच्या दैनंदिन प्रशासनाची जबाबदारी मुख्यतः कोणाची असते? तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? आपल्याला म्हणता येईल सचिव किंवा व्यवस्थापनाची, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला सर्वसाधारण सभा जस्ट त्याच्या विषयी माहिती दिली. तर जर म्हटलं तर मोठे सामूहिक जर निर्णय घ्यायचे असेल तर सर्वसाधारण सभेची गरज पडते मित्रांनो, ठीक आहे. आता इथं आपल्याला इथं जबाबदारी विचारली तर ती आपल्याला व्यवस्थापनाची असते, सचिवाची असते असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आता इथे जर म्हटलं तर बाकी सभासद वगैरे दिलेले आहेत तर हे आपल्या या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर नसणार आहे. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी आर्थिक व्यवहाराची तपासणी करणे. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. लेखा परीक्षणामध्ये जर म्हटलं तर संस्थेची खाती, त्यासोबत आर्थिक व्यवसाय, ठीक व्यवहार, त्यासोबत नोंदणी जी पण नोंदणी केली जाते किंवा नोंदणी होतात त्याच्याविषयी माहिती किंवा नियमांचे पालन तपासले जाते मित्रांनो. काय काय तपासले जाते आपल्याला सांगता येईल मित्रांनो. संस्थेची खाती, आर्थिक व्यवहार, नोंदी आणि त्यासोबत नियमांचे जे पण पालन आहे ते तपासले जाते मित्रांनो, ठीक आहे. आता याला जर म्हटलं तर आपल्याला आर्थिक व लेखा नोंदणीची जी तपासणी मित्रांनो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? ऑडिट म्हणतात मित्रांनो. ऑडिट म्हणजे काय असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याचा अर्थ हाच होतो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर इथं बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत. चला पुढील प्रश्न बघूयात. पुढील आपल्याला 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. सहकारी संस्थेच्या राखीव निधीचा प्रमुख उपयोग कोणता? ठीक आहे, राखीव निधीचा प्रमुख आपल्याला उपयोग कोणता विचारला मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच संस्थेची आर्थिक जी पण स्थैर्यता आहे ती मजबूत करणे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. राखीव निधी म्हणजे संस्थेच्या आर्थिक सुरक्षतेसाठी ठेवलेला निधी आपण म्हणू शकतो. असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. संस्थेच्या आर्थिक सुरक्षतेसाठी ठेवलेला निधी कोणता? तर तो असतो राखीव निधी. आणि भविष्यामध्ये आर्थिक गरजा किंवा संभाव्य नुकसान सहन करण्यासाठी तो उपयोगी पडतो असं आपण सांगू शकतो मित्रांनो, ठीक आहे. यालाच काय म्हणतात मित्रांनो? राखीव निधीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये आपल्याला हे देखील माहिती पाहिजे. तर रिझर्व्ह फंड म्हणतात मित्रांनो. रिझर्व्ह फंड हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. आर्थिक सुरक्षा व साठी ते आपल्याला महत्वाचा असतो असं देखील सांगता येईल मित्रांनो. बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत. चला पुढील प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. सहकारी संस्थेच्या भांडवला इथं बघा भाग भांडवलात वाढ करण्यासाठी मुख्यतः कोणता मार्ग वापरला जातो? आता ज्या पण सहकारी संस्था आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये संस्थेच्या भाग भांडवलामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर कोणता मुख्यतः जो मार्ग आहे तो वापरला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो सभासदांकडून भाग खरेदी, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सभासद संस्थेचे जर म्हटलं तर जे भाग आहे, भाग म्हणजे काय थोडक्यात मित्रांनो जे शेअर्स आहेत मित्रांनो जे शेअर्स खरेदी करतात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर त्यामुळे संस्थेचं शेअर कॅपिटल जो पण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये वाढ होते. शेअर कॅपिटल मध्ये आपल्याला वाढ झालेली बघण्यासाठी भेटते संस्थेच्या. तर तो एक महत्वाचा मुख्य मार्ग वापरला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. शेअर कॅपिटल म्हणजे सदस्यांनी घेतलेल्या भागामधून तयार होणारे भांडवल, ठीक आहे. तर अशा प्रकारचे छोटे छोटे पॉईंट आहेत ना मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. सहकारी संस्थेच्या उपविधी कोण ठरविते? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. असा देखील प्रश्न कधी कधी विचारला जातो मित्रांनो. उपविधी याला अजून दुसरं नाव काय मित्रांनो इंग्लिश मधून आपल्याला विचारलं जातं. तर बाय लॉज हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. ऑलरेडी हा देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. उपविधी म्हणजेच बाय लॉज आपल्याला हे दोन्ही अर्थ माहिती असायला पाहिजे. आता सहकारी संस्थेच्या उपविधी कोण ठरविते मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे संबंधित सहकारी संस्था व समक्ष प्राधिकरणाच्या कायदेशीरनुसार, ठीक आहे, कायदेशीर प्रक्रियेनुसार उपविधी ठरवल्या जातात मित्रांनो, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा पुढे 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा प्रमुख आधार कोणता? महत्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी स्वेच्छेने सहभाग, ठीक आहे. हा महत्वाचा आपल्याला आधार सांगता येईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो. जे आंतरराष्ट्रीय 7 तत्व आहेत मित्रांनो. सहकाराच्या 7 तत्वांपैकी आपल्याला हे एक तत्व आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय 7 तत्वांपैकी पहिलं तत्व कोणतं आहे? स्वेच्छेने सहभाग. असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 7 तत्वांपैकी पहिले तत्व कोणतं? तर आपल्याला सांगता येईल स्वेच्छेने सहभाग.
म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि महत्वाचे जे पण सहकारचे जे आंतरराष्ट्रीय 7 तत्व आहेत मित्रांनो, ठीक आहे, ते तुम्हाला सर्वांना पाठांतर करायचे मित्रांनो. त्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात हा प्रश्न होता. तर बघा पुढील 11 नंबरचा प्रश्न, सहकारी संस्थेतील पॅट्रोनेज बोनसचा संबंध प्रामुख्याने कशाशी असतो? तर कशाशी असतो मित्रांनो? सभासदांच्या संस्थेशी केलेल्या व्यवहाराशी असतो मित्रांनो पॅट्रोनेज बोनसचा संबंध. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे सभासदांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणावरती अधिवेशनातील लाभाचे वाटप नियमानुसार केले जाऊ शकते, त्यालाच पॅट्रोनेज संबंधित लाभ असं म्हणतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. कराशी संबंध इथं आपल्याला इथं होणार नाही, पगाराशी हे बाकीचे सर्व ऑप्शन इथं चुकीचे आपल्याला म्हणायला हरकत नाही. पुढे बघा 12 नंबरचा प्रश्न, सहकारी संस्थेतील अधिवेशनाचा उपयोग करताना कोणती बाब महत्वाची असते? तर कोणती बाब महत्वाची असते? उपविधी व कायदेशीर तरतुदी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बाकीचं जर म्हटलं तर सहकारी संस्थेतील आर्थिक निर्णय कायदेशीर नियम व संस्थेच्या उपविधीनुसार घेतले जातात, ही देखील गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. तर बघा पुढील 13 नंबरचा प्रश्न, सहकारी संस्थेच्या परिसमापनाला इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला जातो? तो कोणता शब्द वापरला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच लिक्विडेशन. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि याचा अर्थ काय होतो मित्रांनो? परिसमापन म्हणजे काय? मराठीमध्ये आपल्याला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे मित्रांनो. परिसमापन म्हणजे संस्था बंद करण्याची कायदेशीर जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात परिसमापन, आणि त्याला आपल्याला हा शब्द लिक्विडेशन हा शब्द वापरला जातो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर लिक्विडेशन मध्ये संस्थेची मालमत्ता, देणी, आर्थिक बाबी कायदेशीर प्रक्रियेनुसार हाताळल्या जातात मित्रांनो, ठीक आहे. तर त्यालाच जर म्हटलं तर आपल्याला जी पण आपण म्हणू शकतो संस्था बंद करण्याची कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याला आपण परिसमापन म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचा इंग्रजी आपल्याला जो शब्द आहे तो विचारला होता. त्याच प्रकारे जर म्हटलं तर आपल्याला बघा पुढील प्रश्न काय दिलाय, 2 किंवा अधिक सहकारी संस्थांचे जे एकत्रीकरण होते त्या एकत्रीकरणाला काय म्हणतात मित्रांनो, ठीक आहे. कोणता शब्द आपल्याला इथं वापरला जातो, ठीक आहे. आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी एमॅग्मेशन, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि याचा अर्थ काय होतो मित्रांनो? थोडक्यात जर म्हटलं तर याचा अर्थ आपण सांगू शकतो, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? एकत्रीकरण, ठीक आहे, एकत्रीकरण. तर इथं 2 किंवा अधिक सहकारी संस्थांचे एकत्रीकरण म्हणजे आपल्याला हा शब्द वापरला जातो. या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? एकत्रीकरण. ही गोष्ट घ्या, लक्षात घ्या. आणि लिक्विडेशन जस्ट तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ठीक आहे, संस्था बंद करण्याची प्रक्रिया. आणि नॉमिनेशन जर म्हटलं तर नॉमिनेशन आपण कशाला म्हणतो मित्रांनो? नॉमिनेशन जर म्हटलं तर नामनिर्देशित, ठीक आहे. तर तो शब्द आपण इथं हा लक्षात घ्या. आणि नॉमिनेशन थोडक्यात जर म्हटलं तर आपली जी मालमत्ता आहे, ठीक आहे, आपण गेल्यानंतर आपण नसताना ते मालमत्तेचा अधिकार कोणाला भेटतो तर ते असतं नॉमिनेशन मध्ये मित्रांनो. तर त्याच्यावरतीच इथं प्रश्न विचारला मित्रांनो. बघा इथं नव्हे तर पुढे आपल्याला 16 नंबरचा प्रश्न त्याच्यावरती इथं विचारलेला आहे. पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनातील पारदर्शकतेसाठी कोणती बाब सर्वाधिक महत्वाची आहे मित्रांनो, ठीक आहे. कोणती बाब महत्वाची मित्रांनो? नियमित आर्थिक व प्रशासकीय अहवाल घेणं मित्रांनो, ठीक आहे. तर ही बाब सर्वात महत्वाची असणार आहे मित्रांनो. नियमित अहवालामुळे सदस्यांचे जी पण संस्थेची जे पण आर्थिक किंवा प्रशासकीय कामकाज आहे त्याची माहिती मिळत असते मित्रांनो. तर ती सर्वात महत्वाची इथं बाब आपल्याला म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा पुढे 16 नंबरचा प्रश्न इथं नॉमिनेशन वरतीच आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मृत्यूनंतरचा जो भाग भांडवलाची जी संबंधित हक्काची माहिती किंवा व्यवस्था उपयुक्त ठरते तर ती नॉमिनेशन मध्ये येते मित्रांनो. तर त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. तर बघा 15 प्रश्न झाल्यानंतर आपण नोट्स आणि टेस्ट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर ती माहिती आता आपण जाणून घेऊयात. त्याच्यानंतर बाकीचे सर्व राहिलेले प्रश्न त्यांचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम जर म्हटलं तर आपण सांगली जिल्ह्यासाठी स्पेशल टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर त्या टेस्ट सिरीजची किंमत ठेवलेली आपण 139 रुपीज. याच्यामध्ये टोटल आपल्याला 20 टेस्ट भेटणार आहे. टेस्टचं स्वरूप देखील थोडक्यात दाखवतो. जसं की आपली 4 नंबरची टेस्ट आहे मित्रांनो, ओपन केली तर बघा या स्वरूपामध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये टेस्ट तुम्हाला दिली जाईल मित्रांनो, ठीक आहे. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार आपल्याला टोटल 90 प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक विषयाची जे पण आपल्याला जेवढी प्रश्नांची संख्या आहे त्यानुसारच आपण ही टेस्ट सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण ऍड केलेले आहेत. जसं की सर्वप्रथम तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी आपल्याला ब्लँक फक्त प्रश्न आणि पर्याय दिसतील, ठीक आहे. सर्वप्रथम तुम्हाला पीडीएफ आल्यानंतर तुमच्याकडे आपल्याला काय करायचंय, टेस्ट एक ही डाउनलोड करायची. आपल्याला संपूर्ण
संपूर्ण व्यवस्थित टेस्ट सोडून घ्यायची. ठीक आहे, टेस्ट सोडून घेतल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर लगेच तुम्हाला त्याची आन्सर की बघण्यासाठी भेटेल. बघा इथं आन्सर की आलेली आहे. तर किती प्रश्न बरोबर आलेत, किती चूक आलेत ते बघायचं, आपला स्कोर किती होते ते बघायचं मित्रांनो. इथं विभागणी जर म्हटलं तर बघा प्रत्येक विषयानुसार आपल्याला जेवढा अभ्यासक्रमानुसार प्रश्नांची संख्या आहे त्यानुसार आपण इथं प्रश्न ऍड केलेले आहेत आणि स्पेशल सांगली जिल्ह्यासाठी ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता हे आन्सर आपण बघितल्यानंतर, आन्सर की बघितल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नामध्ये डाऊट असेल तर त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण कशा स्वरूपामध्ये दिले. जसे की पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर, योग्य उत्तर काय आहे ते, त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण, त्याच्याविषयी काय महत्त्वाचे आयएमपी पॉईंट असतील तर ते आयएमपी पॉईंट आणि इतर पर्याय त्याचं उत्तर का नाहीये त्याच्याविषयी काय महत्त्वाची माहिती किंवा इतर पर्यायामध्ये काय झालं होतं त्याच्याबद्दल थोडीफार माहिती इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तशाच प्रकारचा दुसरा इथं प्रश्न, त्याच्यानंतर त्याचं पर्याय, बरोबर उत्तर, स्पष्टीकरण, काही महत्त्वाच्या आयएमपी पॉईंट इथं दिलेत आणि इतर पर्यायाविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारचे प्रत्येक विषयाचे स्पष्टीकरण तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. बघा खाली जर म्हटलं तर खाली गेल्यानंतर बँकिंग, सहकार, ठीक आहे, याचे देखील संपूर्ण स्पष्टीकरण इथं बघण्यासाठी भेटेल. थोडंसं खाली घेतल्यानंतर बघा इथं इंग्लिशचं जरी म्हटलं तर बघा इंग्लिश विषयाला सुरू झालेले इथं प्रश्न उत्तर, त्याचं आपल्याला उत्तर दिल्यानंतर थोडंफार स्पष्टीकरण, हे उत्तर कसं आलं, त्याचा अर्थ, त्याच्यानंतर महत्त्वाचे पॉईंट आणि इतर जे पर्याय आहेत त्याचे अर्थ काय आहेत ते देखील इथं डिटेलमध्ये दिलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला इथं दुसरीकडे सर्च करण्याची गरज पडणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर ते कसं आलं त्याच्याबद्दल देखील माहिती आणि इतर पर्यायाची देखील इथं माहिती. इंग्लिशचं झालं, गणिताचं देखील म्हटलं तर बघा संपूर्ण स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे. हे उत्तर कसं आलं त्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वगैरे दिलंय, इतर महत्त्वाचे आयएमपी पॉईंट दिलेत. अशा स्वरूपामध्ये या सर्व आपल्या टेस्ट असणार आहेत मित्रांनो. टेस्टचं स्वरूप तुम्हाला समजून आलं मित्रांनो. टोटल टेस्ट असणार आहे याच्यामध्ये 20 टेस्ट आणि याच्यामध्ये यासोबत एकासोबत या 20 टेस्ट भेटणार नाही मित्रांनो. ही टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे 13 ऑगस्ट पासून. ठीक आहे, 13 ऑगस्ट पासून आपण सुरू केलेली आहे आणि ही टेस्ट कधीपर्यंत चालणार आहे मित्रांनो, तर ही चालणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत. ठीक आहे, आता 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला रोज 1-2 टेस्ट सोडवण्यासाठी दिल्या जातील. आता 13 तारखेपासून जर म्हटलं तर आता हा जो मी व्हिडिओ बनवत आहे आता जर म्हटलं तर 16 तारीख आहे, तर 16 तारखेपर्यंत आपल्या 5-6 टेस्ट ऑलरेडी झालेल्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये. तर त्या 5-6 टेस्ट तुम्ही जेव्हा पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, जॉईन करण्यासाठी हे नंबर आहेत, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता, कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. पेमेंट असणार आहे 139. ठीक आहे, तुम्हाला जॉईन करण्यासाठी या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच जॉईन केलं जाईल. ठीक आहे, जॉईन केल्यानंतर जेवढ्या पण आपल्या टेस्ट झाल्या असतील त्या लगेच तुम्हाला 2 मिनिटांमध्ये भेटून जातात आणि तिथून पुढच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपल्या 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून घेतल्या जातील. टोटल 20 टेस्ट होणार आहेत. त्या मिळवण्यासाठी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक लगेच शेअर केली जाते. त्या व्हॉट्सअप ग्रुपला फक्त तुम्हाला जॉईन व्हायचंय. तिथे रोज तुम्हाला सोडवण्यासाठी 1 किंवा 2 टेस्ट पाठवल्या जातील मित्रांनो आणि 31 ऑगस्ट पूर्वी म्हणजे परीक्षा व्हायच्या पूर्वी तुमच्या सर्व टेस्ट पूर्ण करून घेतल्या जातील सर्व स्पष्टीकरणासोबत. टोटल टेस्ट असणार आहे 20. अभ्यासक्रमानुसार आपला टेस्ट असणार आहे. टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये वगैरे तुम्ही बघू शकता. जॉईन साठी पुन्हा सांगतो, या कोणत्याही नंबरवरती पेमेंट करायचं आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहेत आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहेत. तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर जेवढ्या टेस्ट झालेल्या आहेत त्या लगेच तुम्हाला भेटून जातील. असं जर म्हटलं तर तुम्ही 7-8 दिवसानंतर जरी हा व्हिडिओ बघत असाल तर तोपर्यंत आपल्या 10-15 टेस्ट होऊन गेलेल्या असतील. जेव्हा पण तुम्ही जॉईन करतात जेवढ्या पण झालेल्या टेस्ट आहेत त्या लगेच तुम्हाला पाठवल्या जातात आणि बाकीच्या राहिलेल्या टेस्ट मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला ऍड केलं जातं मित्रांनो. तर अशा प्रकारच्या या टेस्ट सिरीजची आपण इथं किंमत ठेवली आहे आणि प्रक्रिया ठेवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर गेल्या 4-5 वर्षापासून आपण जिल्हा बँकेच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. तर नोट्स अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तुमचा काहीच अभ्यास नाही तर महत्त्वाच्या आयएमपी प्रश्न आपण नोट्समध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो. आयएमपी टॉपिकची माहिती ऍड केलेली आहे. तर यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. आता टेस्ट आणि नोट्ससाठी पुढे ऑफर देखील देणार आहे. थोडासा पुढे व्हिडिओ बघा मित्रांनो. बघा आता या नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, प्रत्येक विषयाच्या डिटेलमध्ये नोट्स भेटणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, आयएमपी, जीके, लेटेस्ट चालू घडामोडी सर्व भेटेल. संगणक, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार वगैरे सर्व विषयाच्या प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट नोट्स भेटणार आहे. प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 95+ मागील प्रश्नपत्रिका उत्तरासोबत जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या झालेल्या लेटेस्ट सर्व क्वेश्चन पेपर भेटतील मित्रांनो. ठीक आहे, शिपाई, लिपिक दोन्ही पदाच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला 95+ प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जातील. ठीक आहे, म्हणजे टोटल एकत्रित जर विचार केला तर 7 ते 8 विषयाच्या नोट्स प्लस तुम्हाला इथं 95+ प्रश्नपत्रिका इथं उत्तरासोबत भेटतील. आता या मागील प्रश्नपत्रिका मी का देतोय हे देखील समजून घ्या. इथं बघा आपल्याला जर म्हटलं तर संगणक, बँकिंग, सहकारचे जे प्रश्न आहेत या मागील प्रश्नपत्रिकेमधून भरपूर ॲज इट इज रिपीट होत असतात. याचं मागचं कारण काय मित्रांनो, इथून मागचे जेवढे पण पेपर झाले ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जर म्हटलं तर लातूरचे म्हटलं तर TCS ने घेतले, गोंदिया, पुण्याचे जर म्हटलं तर MKCL ने घेतले, नगर, सातारा हे जे आहेत नगर, सातारा वगैरे, रत्नागिरी याचे जर म्हटलं तर वर्कवेल कंपनीने घेतले. तर प्रत्येक कंपनी वेगवेगळी होती. तर त्याच्यामुळे
त्याच्यामुळे काय झालंय मित्रांनो, बँकिंग सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, किंवा संगणक माहिती तंत्रज्ञान, तर याचे जे IMP टॉपिक आहे ते प्रत्येक कंपनी पेपरला विचारत असते. आता आपल्या IBPS पॅटर्न नुसार होणार आहे मित्रांनो, तर IBPS देखील जे बँकिंग सहकार किंवा संगणकचे जे टॉपिक आहे त्याच्यावरती प्रश्न रिपीट करणार महत्वाच्या IMP टॉपिक वरती, जे की ऑलरेडी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे मागील ज्या प्रश्नपत्रिका 95 प्लस याच्यामध्येच टोटल तुमच्या 8000 प्लस प्रश्न इथं कव्हर होऊन जातील मित्रांनो. तर ते देखील प्रश्न रिपीट होतात. त्याच्यामुळे आपण 95 प्लस प्रश्नपत्रिका उत्तरासोबत मागील देतोय आणि बाकी या 7 ते 8 विषयाच्या नोट्स याच्यामध्ये देतोय. ठीक आहे. नोट्सचं स्वरूप जर म्हटलं तर बघा, बँकिंग सहकारचे तुम्हाला PDF ओपन करून दाखवतो. डिटेलमध्ये आपण टायपिंग स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध करून देत आहोत. इथे बघा, इथं सहकार आणि बँकिंगच्या नोट्स आहेत मित्रांनो. हे बँकिंग आणि हे सहकार. ठीक आहे. आता बँकिंगची जी पण महत्वाची माहिती, महत्वाचे जे टॉपिक आहेत ते टॉपिक दिसतील, त्याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट आहेत ते दिसतील. इथे सहकारचे महत्वाचे टॉपिक आणि त्याच्यामध्ये महत्वाची जी पण माहिती किंवा पॉईंट आहेत ते दिसतील. टोटल बँकिंग व सहकारचे बघा, आपण अनुक्रमिक मी तुम्हाला दाखवतोय किती महत्वाचे पॉईंट इथं ऍड केलेले आहेत. टोटल तुम्ही बघू शकता किती डिटेलमध्ये, प्रत्येक डिटेल तुम्हाला टॉपिक महत्वाचा, त्याच्यामध्ये जेवढे पण महत्वाचे पॉईंट आहेत ते सर्व ऍड केलेले बघण्यासाठी भेटतील. टोटल बँकिंगचे जर म्हटलं तर बघा, टोटल 19 टॉपिक आहेत मित्रांनो, आणि सहकारचे जर म्हटलं तर 18 टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर महत्वाचे पॉईंट सर्व ऍड केलेले आहेत. आता या नोट्स कशा स्वरूपामध्ये असतील बघा, थोडंसं महत्वाचं खाली घेतल्यानंतर IMP महत्वाचे टॉपिक 50 मी सेपरेट काढलेले आहे या नोट्स व्यतिरिक्त, हे देखील या PDF मध्ये भेटेल. तर हे पेजेस जर म्हटलं तर बघा, हे टोटल 165 पेजेसचं आपल्याला हे PDF बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. तर थोडंसं खाली घेतो बघा, इथून आपल्या नोट्स सुरू झाल्या. तर जसं की प्रकरण 1 हे बँकिंगचं आहे पहिलं प्रकरण, याच्यामधला हा पहिला पॉईंट होता. तर पहिल्या पॉईंट विषयी महत्वाची माहिती, IMP पॉईंट हे सर्व ऍड केलेत आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर महत्वाचे वैशिष्ट्य, उद्दिष्ट हे सर्व बघण्यासाठी भेटेल आणि लगेच त्या टॉपिक वरती किंवा पॉईंट वरती महत्वाचे प्रश्न उत्तर. ठीक आहे. या स्वरूपामध्ये आपल्या या नोट्स असणार आहे. दुसरा पॉईंट इथं सुरू झाला, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती, लगेच त्याच्यावरती प्रश्न उत्तर. अशा प्रकारच्या आपल्या या नोट्स असणार आहे बँकिंग सहकारच्या मित्रांनो. ठीक आहे. टोटल जर म्हटलं तर 7 टॉपिक होते बघा पहिल्या प्रकरणामध्ये, तर ते 7 टॉपिक इथं बँकिंगच्या इथं पूर्ण झाले, त्याच्यावरती प्रश्न उत्तर पूर्ण झाले. लगेच दुसरं प्रकरण सुरू झालं, दुसऱ्या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती, महत्वाच्या IMP पॉईंट वगैरे, लगेच त्याच्यावरती महत्वाचे प्रश्न उत्तर. ठीक आहे. या स्वरूपामध्ये बँकिंग सहकारच्या नोट्स आपल्याला बघण्यासाठी भेटेल. टोटल जर म्हटलं तर हे आपलं बँकिंग सहकारचं PDF असणार आहे. तर त्या सर्वांची एकत्रित किंमत आपण किती ठेवलेली आहे, 229 मित्रांनो. 229 मध्ये पुन्हा सांगतो तुम्हाला, टोटल जर म्हटलं तर 7 ते 8 विषयाच्या या स्वरूपामध्ये सेपरेट नोट्स भेटतील, प्लस 95 प्लस मागील झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या उत्तरासोबत प्रश्नपत्रिका भेटतील. सर्वांचं किंमत ठेवलेलं होतं 229. पाहिजे असेल तर सेम नंबर असणार आहे मित्रांनो, या नंबरवरती पेमेंट करायचं, कोणत्या नंबरवरती आणि कोणत्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. ठीक आहे. आता तुम्हाला समजून आलं नोट्स आणि टेस्टचं पेमेंट. आता दोन्ही एकत्रित जर सर्व विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर हे सर्वात बेस्ट असणार आहे तुमच्यासाठी अभ्यास करण्यासाठी. तर आपण त्याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे मित्रांनो. 299 मध्ये हे तुम्हाला सर्व काय भेटणार आहे. या आपल्या 20 प्लस ज्या मॉक टेस्ट आहेत मित्रांनो, त्या देखील तुम्हाला दिल्या जातील. जेवढं पण झालेलं ते भेटतील, रोज 1-2 सोडवण्यासाठी भेटतील. 31 ऑगस्ट पूर्वी सर्व पूर्ण करून घेतले जातील. सर्व काही PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. या आपल्या मॉक टेस्ट आणि आपल्या नोट्स या सर्व आपल्याला भेटणार आहे मित्रांनो 299 मध्ये मित्रांनो. ठीक आहे. तर 299 मध्ये आपल्याला 229 प्लस जे आपलं 139चं पेमेंट होतं, तर ते न करता, ठीक आहे, आपण डायरेक्टली 299 पेमेंट करू शकता मित्रांनो. 299 मध्ये आपल्याला या सर्व मॉक टेस्ट, ठीक आहे, प्लस आपल्याला जर म्हटलं तर आपल्या सर्व नोट्स आणि मागील 95 प्लस प्रश्नपत्रिका ह्या सर्व उपलब्ध करून दिल्या जातील. सेम नंबर असणार आहे मित्रांनो. सेम नंबरवरती कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच जॉईन केलं जातं. सर्व नोट्स आणि टेस्ट तुम्हाला पाठवलं जातं मित्रांनो. तुम्ही सेपरेट टेस्ट देखील घेऊ शकता. तुम्हाला फक्त टेस्टच पाहिजे असेल तर टेस्ट देखील घेऊ शकता, किंवा तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे असेल तर नोट्स देखील घेऊ शकता, आणि टेस्ट प्लस नोट्स दोन्ही पाहिजे असतील तर दोन्ही तुम्ही एकत्रित घेऊ शकता डिस्काउंटमध्ये 299 मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारची आपण ही प्रक्रिया ठेवलेली आहे. चला, आता भरपूर वेळ झालेला मित्रांनो, भरपूर संपूर्ण माहिती दिलेली आहे. समजलं नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही इथं बघू शकता. पुढील आता आपण प्रश्न बघत आहोत मित्रांनो. आता आपला 17 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर बघा 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, सहकारी संस्थेतील संचालक मंडळाची निवड प्रामुख्याने कोण करतो. ठीक आहे. सहकारी संस्थेतील संचालक मंडळाची निवड प्रामुख्याने कोण करतो, तर सभासद. म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल सहकारी संस्थेच्या लोकशाही व्यवस्थेनुसार सभासद मतदानाद्वारे संचालक निवडतात असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. कशाद्वारे किंवा कोणत्या प्रक्रियेने आपल्याला संचालकाची निवड केली जाते, तर आपल्याला सांगता येईल मतदानाद्वारे. ठीक आहे. ही देखील आपल्याला इथं महत्वाची गोष्ट असणार आहे. ठीक आहे. बाकीचे पर्याय इथं चुकीचे असणार आहे. चला, पुढील प्रश्न बघा.
तर बघा आपल्याला पुढील प्रश्न दिलाय सहकारी संस्थेतील क्वॉरम म्हणजे काय. ठीक आहे, आपल्याला याचा अर्थ विचारलाय मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बी, बैठक जे पण वैध ठरण्यासाठी आवश्यक किमान जी उपस्थिती आहे त्याला आपण क्वॉरम म्हणतो मित्रांनो. आणि याचं जर म्हटलं तर याचा मराठी अर्थ काय होतो मित्रांनो, गणपूर्ती. ठीक आहे, आपण म्हणू शकतो गणपूर्ती असा याचा अर्थ होतो मित्रांनो. आणि हे पूर्ण न झाल्यास काही बैठकीत निर्णय जे पण प्रक्रिया म्हणजे एखादा निर्णय प्रक्रिया वैध ठरण्यास अडचण येऊ शकते असं देखील आपण म्हणू शकतो. तर ही पूर्ण असायला पाहिजे मित्रांनो, म्हणजे किमान उपस्थिती जी आहे मित्रांनो, जी आपल्याला किमान उपस्थिती आहे ती पूर्ण असायला पाहिजे असं देखील म्हणता येईल मित्रांनो. ठीक आहे, आणि याचा मराठी अर्थ काय मित्रांनो, गणपूर्ती असं आपण म्हणू शकतो आपल्या सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बाकीचे पर्याय इथं होणार नाही. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, सहकारी संस्थेच्या नोंदणी व्यवस्थित ठेवण्याचा प्रमुख फायदा कोणता. कोणता प्रमुख फायदा आहे मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, पारदर्शकता आपण म्हणू शकतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यामुळे काय होतं, योग्य नोंदी असल्यामुळे संस्थेचे व्यवहार तपासणे, लेखा परीक्षण करणे, त्यासोबत आर्थिक स्थिती समजणे सोपे जाते मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. तर बघा पुढील 20 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, सहकारी संस्थेतील निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राखण्यासाठी कोणती बाब महत्वाची आहे. तर कोणती बाब, स्पष्ट नियम व पारदर्शक प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला निवडणूक प्रक्रिया स्पष्ट आणि नियमबद्ध आणि पारदर्शक असल्याने जे पण सदस्यांचा विश्वास वाढतो आणि आपण म्हणू शकतो निष्पक्षता राखता येते असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा बँकिंगचे प्रश्न इथे सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर आता बँकिंगचे आपण प्रश्न बघूयात मित्रांनो. बघा पहिला प्रश्न काय दिलाय, सहकारी संस्थेतील म्युच्युअल एड या संकल्पनेचा अर्थ काय मित्रांनो. ठीक आहे, म्युच्युअल एडचा आपल्याला अर्थ विचारला मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल परस्पर सहाय्य. कुठे बघा ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. म्हणजे सदस्यांनी एकमेकांना मदत व सहकार्य करून सामूहिक उद्दिष्ट साध्य करणं, याचा थोडक्यात आपल्याला अर्थ सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, आता म्युच्युअल म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय होतो मित्रांनो, आपल्याला परस्पर असा अर्थ होतो. आणि याचा एडचा आपल्याला अर्थ काय होतो मित्रांनो, मदत किंवा सहाय्य असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, दोन्ही शब्दांचे अर्थ जाणून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे 22 नंबरचा प्रश्न, सीए एस ए या संज्ञेत एस ए म्हणजे काय. एस ए म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट मित्रांनो. ऑलरेडी हा प्रश्न मागच्या याच्यामध्ये आपण कव्हर केला होता. आणि सीए म्हणजे करंट अकाउंट. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं सांगता येईल मित्रांनो. बाकीचे जर म्हटलं तर पर्याय इथं चुकीचे आहेत. चला पुढे आपल्याला बघा काय दिलंय मित्रांनो, पुढे आपल्याला नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजेच NIM. ठीक आहे, NIM याचा संबंध कशाशी आहे मित्रांनो. याचा संबंध कशाशी आहे, तर आपण म्हणू शकतो याचा संबंध कशाशी आहे. ऑप्शन क्रमांक कोणतं योग्य उत्तर असणार आहे मग, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच व्याज उत्पन्न व व्याज खर्चातील फरक यांच्यातील जे उत्पन्न आहे त्याच्याशी असतो मित्रांनो. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर निव्वळ व्याज उत्पन्न जे उत्पादन आहे मित्रांनो, तर त्याच्याशी आपल्याला इथं संबंध आहे. यामध्ये आपल्याला महत्वाची माहिती काय सांगता येईल मित्रांनो, NIM मुळे बँक आपल्या व्याज मिळवणाऱ्या मालमत्तेतून किती निव्वळ व्याज उत्पन्न झालं तर हे समजतं बँकेला. ठीक आहे, व्यवस्थित समजून येतं. तर त्याच्यासाठी आपल्याला हे त्याच्याशी संबंध आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कधी कधी आपल्याला NIM चा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर नेट इंटरेस्ट मार्जिन ही आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे कॉस्ट ऑफ फंड्स. ठीक आहे, वाढल्यास सामान्यतः काय परिणाम होतो. कॉस्ट ऑफ फंड्स वाढल्यास सामान्यतः काय परिणाम होतो, तर काय परिणाम होतो मित्रांनो, निधी उभारणीसाठी जो खर्च आहे तो वाढतो मित्रांनो. निधी उभारणीचा जो खर्च आहे तो वाढतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे बँकेला पैसे उभारण्यासाठी जर म्हटलं तर अधिक खर्च करावा लागतो. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा आपल्याला अधिक खर्च करावा लागतो, त्याला जर म्हटलं तर कॉस्ट ऑफ फंड्स वाढतो असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा आपण ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर देऊ शकतो. तर बघा पुढील 25 नंबरचा प्रश्न, क्रेडिट अप्रेसलचा प्रमुख उद्देश कोणता. कोणता उद्देश आहे मग मित्रांनो, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, कर्जदाराची परतफेड क्षमता तपासणे. म्हणजे थोडक्यात काय आहे मित्रांनो, कर्ज देण्यापूर्वी ग्राहकाचे उत्पन्न, व्यवसाय आणि पत इतिहासाचे जे पण आहे ते तपासलं जातं, जेणेकरून कर्ज परतफेडीची क्षमता आहे की नाही ते तपासलं जातं याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, क्रेडिट रिस्क कमी होण्यास मदत होते मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढील प्रश्न,
पुढील प्रश्न काय दिलेला मित्रांनो, क्रेडिट स्कोअर प्रामुख्याने कशाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो? तर कशाचे मूल्यांकन? ग्राहकाचे पत इतिहासाचे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. क्रेडिट स्कोअर ग्राहकाचे जे पण कर्ज आणि क्रेडिट व्यवहाराच्या इतिहासाशी संबंधित असतो असं आपण म्हणू शकतो. ग्राहकाचे कर्ज आहे, ग्राहकावरती एखादा कर्ज आहे की नाही किंवा क्रेडिट व्यवहार किती झालेले आहेत याच्या संदर्भात आपल्याला क्रेडिट स्कोअर इथं असलेला बघण्यासाठी भेटतो. जसं की आपण लोन घ्यायला गेलो तर आपल्याला सर्वप्रथम आपला क्रेडिट स्कोअर किती आहे तो विचारला जातो, तो चेक केला जातो, त्याच्यावरतीच आपल्याला किती लोन मान्य होते, मंजूर होते ते आपलं इथं गृहीत असतं मित्रांनो. त्याच्यामुळे क्रेडिट स्कोअर जास्त असणे ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो. 750च्या वरती जर म्हटलं जो आपला क्रेडिट स्कोअर असला तर चांगला किंवा गुड असतो असं देखील म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला 27 नंबरचा प्रश्न, ओव्हरड्राफ्टची सुविधेत आपल्याला ओव्हरड्राफ्ट सुविधेत ग्राहकाला काय मिळते? ओव्हरड्राफ्ट मध्ये आपल्याला जी सुविधा दिली जाते ते त्याच्यामध्ये ग्राहकाला काय मिळते? तर आपण काय म्हणू शकतो मित्रांनो, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, याच्यामध्ये खात्यातील उपलब्ध रकमेपेक्षा ठराविक मर्यादेपर्यंत, म्हणजे एखादी मर्यादा सेट केलेली असते त्याच्यामध्ये अधिक रक्कम काढण्याची सुविधा. ठीक आहे, आपल्याला ओव्हरड्राफ्ट मध्ये जर म्हटलं तर ग्राहकाला ही सुविधा दिली जाते. खात्यातील जेवढी पण रक्कम आहे, जेवढी ठराविक रक्कम असते त्या मर्यादापेक्षा अधिक रक्कम काढण्याची सुविधा याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली असते मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्न इथं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर ओव्हरड्राफ्ट ही जर म्हटलं तर क्रेडिट फॅसिलिटी आहे, असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओव्हरड्राफ्ट ही कोणत्या प्रकारची फॅसिलिटी किंवा कशामध्ये येतं? तर आपल्याला सांगता येईल क्रेडिट फॅसिलिटी आहे मित्रांनो ही. ठीक आहे, तर हे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे परीक्षेच्या दृष्टीने. चला पुढे बघा, आपल्याला 28 नंबरचा प्रश्न, कॅश क्रेडिटची सुविधा, कॅश क्रेडिट सुविधा प्रामुख्याने कशासाठी उपयुक्त असते? तर कशासाठी आपल्याला सांगता येईल, आपण म्हणू शकतो व्यवसायाचे जे पण व्यवसाय मित्रांनो, व्यवसायाच्या कार्यकारी भांडवलासाठी, एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी जे कार्यकारी भांडवल असणार आहे तर त्याच्यासाठी प्रामुख्याने उपयुक्त असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर वर्किंग कॅपिटलचे जी पण कर्ज आहे ती देखील पूर्ण करण्यासाठी इथं याचा उपयोग केला जातो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कॅश क्रेडिटचा. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर अजून महत्वाचं काय असणार आहे, याच्यामध्ये कच्चा माल, पगार, दैनंदिन जो आपला व्यवसाय आहे आणि इतर जो खर्च आहे त्यांचा समावेश होऊ शकतो याच्यामध्ये, आपण असं म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील बघा, आपल्याला 29 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, लेटर ऑफ क्रेडिटचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या व्यवहारात केला जातो? लेटर ऑफ क्रेडिट, तर याचा उपयोग कुठे केला जातो मित्रांनो? व्यापार व्यवहारामध्ये केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याचा उपयोग व्यापार व्यवहारामध्ये केला जातो. आता याला जर म्हटलं तर कधी कधी एलसी देखील म्हणतो, असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की एलसीचा फुल फॉर्म काय? लेटर ऑफ क्रेडिट असं आपलं त्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, एलसीचा आपल्याला पूर्ण रूप विचारलं जाऊ शकतं, त्या लेटर ऑफ क्रेडिट हे आपल्याला लक्षात ठेवा. आपण म्हणू शकतो व्यापार व्यवहारात विक्रेत्याच्या देय मिळण्याबाबत बँकेकडून दिलेली जी पण व्यवस्था आहे किंवा आश्वासन म्हणून एलसी वापरले जाते, म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट वापरलं जातं मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्याला एलसी म्हणजे लेटर ऑफ क्रेडिटचा वापर विशेषतः आपण ट्रेड फायनान्स मध्ये महत्वाचा असतो. कशामध्ये? ट्रेड फायनान्स मध्ये महत्वाचा असतो. ही देखील गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, तर आपल्याला 30 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, BRS चा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो? तर कशासाठी केला जातो? कॅशबुक आणि बँक स्टेटमेंट मधील जो फरक आहे तो जुळवण्यासाठी केला जातो मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कॅशबुक आणि बँक स्टेटमेंट यांतील फरक जुळवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर BRS हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. म्हणजेच बँकेच्या नोंदणी आणि कॅशबुक मधील शिल्लक जी पण वेगळी असतात त्याचे जे कारण आहेत ते शोधण्यासाठी BRS तयार केलं जातं असं देखील म्हणू शकतो मित्रांनो. कशासाठी तयार केलं जातं? बँकेच्या ज्या नोंदी आहेत आणि कॅशबुक मधील जे शिल्लक आहे ती वेगळी असल्यास त्याचे कारण जे आहे ते शोधण्यासाठी BRS चा उपयोग केला जातो मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती देखील तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. पुढे बघा, आपल्याला पुढील 31 नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे. तर प्रश्न विचारलाय स्टेल चेक म्हणजे कोणता धनादेश? ठीक आहे, म्हणजे कोणता चेक अशा प्रकारचा आपल्याला विचारलाय स्टेल चेक विषयी. आता याचा अर्थच असा होतो की आपल्याला याचा अर्थ काय सांगता येईल मित्रांनो? कालबद्ध. ठीक आहे, कालबद्ध म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक कोणतं? ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे कालबद्ध झालेला धनादेश अशा प्रकारचं, म्हणजे थोडक्यात वैधता संपलेला असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण म्हणू शकतो आरबीआयच्या आपले जे पण
आपण नियमानुसार आपण म्हणू शकतो भारतामध्ये आरबीआयच्या नियमानुसार चेक लिहिलेल्या तारखेपासून किती महिने व्हॅलिड असतो, तर 3 महिने म्हणजेच 90 दिवसापर्यंत व्हॅलिड असतो मित्रांनो. ठीक आहे, 90 दिवसानंतर त्याची मुदत संपते मित्रांनो, त्याची वैधता संपते असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याच विषयी जर म्हटलं तर तेव्हा त्याला काय म्हणतात, स्टेल चेक. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ऑप्शन क्रमांक काय सांगते, ऑप्शन क्रमांक ए म्हणजे कालबद्ध झालेला धनादेश. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आपल्याला बघा. पुढील प्रश्न जर म्हटलं तर पुढील 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, क्रॉसेड चेकचे प्रमुख वैशिष्ट्य. क्रॉसेड चेकचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे हे समजून घ्या. चेकवरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार, त्याच्यामुळे आपल्या ही जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये जास्त माहिती ऍड केलेली आहे. जेव्हा आपण टेस्ट सोडवणार त्याचं स्पष्टीकरण बघणार, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला माहिती तर भेटून जाईल मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर साधारणपणे खात्यात जमा केले जाते. ठीक आहे, स्टेल जे आपल्याला क्रॉसेड चेक, आता क्रॉसेड चेक विषयी माहिती विचारली, तर क्रॉसेड चेक साधारणपणे जर म्हटलं तर आपले जे बँक खाते त्याच्यामध्ये जमा केलं जातं, म्हणजे खात्यामध्ये जमा केलं जातं. तर एखादे चेक म्हटलं तर काही चेक असे असतात की चेक आपण बँकेमध्ये दिल्यानंतर आपल्याला डायरेक्टली जे आहेत कॅशमध्ये रक्कम देतात. ठीक आहे, कॅशमध्ये रक्कम देतात, किंवा आपल्याला बँक ट्रान्सफर पाहिजे असेल एखाद्या बँकेमध्ये तर तिथं करून देतात. परंतु इथं जर म्हटलं तर क्रॉसेड चेकचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, ते बँकेमध्ये ट्रान्सफर करून दिले जातात मित्रांनो. अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो, म्हणजे आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर याच्या वैशिष्ट्य अजून काय सांगतील मित्रांनो, चेकवर 2 समांतर रेषा असतील तर तो क्रॉसेड चेक असतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पैशाची जर म्हटलं तर असे पैसे बँकेच्या अकाउंटवर रोखीने न देता आपल्याला बँकेच्या अकाउंटवरती इथे मिळतात. केवळ खातेदाराच्या बँक खात्यातच ते जमा होतात असं म्हणू शकतो. कॅश आपल्याला पैसे भेटते नाही मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थित फरक समजून घ्या. चला पुढील प्रश्न जर म्हटलं क्रॉसिंगमुळे, याच्यामध्ये जर म्हटलं तर क्रॉसिंग चेकमुळे जर म्हटलं तर पेमेंट अधिक सुरक्षित मानले जाते असं देखील म्हणू शकतो. म्हणजे जो क्रॉसेड चेक असतो त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन अधिक सुरक्षित मानले जाते असं देखील आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. चला पुढील प्रश्न बघा. तर पुढील प्रश्न दिला, इन्व्हेस्टमेंट हा शब्द बँकिंग मधील प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या हक्काचे आपल्याला हस्तांतर करणे. ठीक आहे, याच्या संदर्भात आहे, या संबंधित आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये थोडक्यात अर्थ काय मित्रांनो, आता या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, पृष्ठांकन. ठीक आहे, पृष्ठांकन असा अर्थ होतो मित्रांनो. आणि थोडक्यात म्हटलं तर कशाशी आपल्याला संबंधित आहे ते विचारलं होतं, त्याच्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. आणि याच्यामध्ये आपण सर्वसाधारण काय येतं, म्हणजे कशा संदर्भात येतं मित्रांनो, चेक किंवा बिल एक्सचेंज मध्ये येते. बिल आपण म्हणू शकतो बिल ऑफ एक्सचेंज याच्यामध्ये येते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर कशाशी संबंधित आहे हे देखील तुम्हाला थोडंफार माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, बँकर्स चेकचे वैशिष्ट्य काय आहे. ठीक आहे, बँकर्स चेकचे आपल्याला वैशिष्ट्य कोणतं आहे ते विचारलंय. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 बँकेने स्वतःच्या निधीवर जारी केलेले पेमेंट साधन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा. पुढील आपला 35 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो, फायनान्शियल इन्क्लुजनचा प्रमुख उद्देश. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 सर्वसाधारणना औपचारिक वित्तीय सेवापर्यंत पोहोच देणे. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे मित्रांनो, फायनान्शियल इन्क्लुजनचा ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. म्हणजेच थोडक्यात जर म्हटलं तर याचा अजून आपण थोडक्यात आपल्या साध्या भाषेमध्ये बनवू शकतो. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो मित्रांनो, आर्थिक समावेशन. ठीक आहे, समावेशन असा अर्थ होतो, काय, आर्थिक समावेशन. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर बँक खाते, कर्ज, विमा, पेमेंट इत्यादी ज्या सुविधा आहेत मित्रांनो, अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे याचा स्पष्टपणे असा अर्थ होतो. ठीक आहे, या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, आर्थिक समावेशन. आणि याचा अजून जर म्हटलं तर थोडं आपल्या सोप्या भाषेमध्ये बँक खाते, कर्ज, विमा, पेमेंट आणि ज्या इतर सेवा आहेत मित्रांनो त्या अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचा या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो. तर हेच आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, थोडेसे शब्द आहेत ना, शब्द याच्यामध्ये थोडेसे अवघड तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर देखील मी तयार करताना थोडेसे अवघड शब्द वापरलेले आहेत, बँकिंग क्षेत्रातील शब्द. आणि त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, तुमची प्रॅक्टिस चांगली होते आणि त्याचा मराठी अर्थ तुम्हाला साध्या भाषेमध्ये देखील समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण स्पष्टीकरण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपला साध्या भाषेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण त्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे बघा आपल्याला पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो. पुढील आपला 36 नंबरचा प्रश्न चालू आहे.
तर प्रश्न दिलाय प्रायोरिटी सेक्टर लँडिंग मध्ये कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य दिलं जातं. तर अर्थव्यवस्थेसाठी जे महत्वाची क्षेत्र आहेत मित्रांनो, तर त्या क्षेत्रांना दिलं जातं मित्रांनो प्राधान्य, असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आरबीआयच्या नियमानुसार काही महत्वाच्या क्षेत्रांना बँक कर्जामध्ये प्राधान्य दिलं जातं मित्रांनो. ठीक आहे. याचा दिल म्हटलं तर आपल्याला फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो, PSEL. ठीक आहे, म्हणजे काय, तर फुल फॉर्म देखील आपण लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर ऍग्रिकल्चर म्हणा किंवा हाऊसिंग म्हणा. ठीक आहे, तर हे क्षेत्र आपण म्हणू शकतो, याच्यामध्ये येतात मित्रांनो. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला बघा पुढील प्रश्न. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, बेसल नॉर्म्स मुख्यतः कशाशी संबंधित आहे. तर कशाशी संबंधित आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 बँकेमधील भांडवली पर्याप्तता व जोखीम व्यवस्थापन याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बेसल फार्मवर्क हे महत्वाचं असणार आहे मित्रांनो. याचा उद्देश काय मित्रांनो, बँकेची आर्थिक स्थिरता वाढणे आणि बँकेकडे पुरेसे भांडवल व योग्य रिस्क मॅनेजमेंट असणे हा आहे मित्रांनो. गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, बेसल फार्मवर्क काय कशाशी संदर्भित मित्रांनो, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला बेसल फ्रेमवर्क आपल्याला मग महत्वाचं पॉईंट असणार आहे. तर याचा उद्देश काय आहे, बँकेची जर म्हटलं तर आर्थिक स्थिरता वाढवणे. ठीक आहे, आणि बँकेकडे पुरेसे भांडवल योग्य आहे की नाही ते आपल्याला तपासणे किंवा रिस्क मॅनेजमेंट हा आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, याच्या संदर्भातला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुढे बघा, पुढे आपल्याला काय म्हणता येईल, पुढे 38 नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे. कॅपिटल ॲडक्वेन्सी रेशिओचा मुख्य उद्देश काय, असं आपल्याला विचारलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, बँकेकडे जोखीम पेलण्यासाठी पुरेसे भांडवल आहे का हे दर्शवणे. ठीक आहे, तर त्यालाच म्हणतात कॅपिटल ॲडक्वेन्सी रेशिओ मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला याचा फुल फॉर्म कधी कधी विचारला जातो की CAR म्हणजे काय मित्रांनो. ठीक आहे, CAR म्हणजे काय, तर आपल्याला फुल फॉर्म देखील महत्वाचा असणार आहे मित्रांनो. सर्व काय आपण तसं आपल्या जे आहे याच्यामध्ये जे स्पष्टीकरणाचं पेज ऍड केलेलं आहे टेस्टमध्ये, त्याच्यामध्ये सर्व काय ऍड केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पुढील बघा 39 नंबरचा प्रश्न, MCLR चा संबंध कशाशी आहे असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर याचं देखील प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, कर्जावरील व्याजदर ठरवण्याच्या संदर्भातील बँकिंग प्रणाली हे आपलं महत्वाचं असणार आहे. आपल्याला MCLR चा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर सांगता आला पाहिजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. ठीक आहे, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. ठीक आहे, हे आपला फुल फॉर्म होतो. ठीक आहे, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, बँकेच्या लिक्विडिटी रिस्कचा अर्थ काय. ठीक आहे, बँकेच्या लिक्विडिटी रिस्कचा अर्थ काय होतो मित्रांनो, वेळेवर देय दायित्व पूर्ण करण्यासाठी पुरेसे तरलता उपलब्ध नसल्याचा धोका. ठीक आहे, म्हणजेच लिक्विडिटी रिस्क. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर म्हटलं तर आपल्या आता सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे प्रश्न इथे सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर बघा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्याला सुकुमार सेन. ठीक आहे, सुकुमार सेन म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कार्यकाळ देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर आपण म्हणू शकतो 21 मार्च. ठीक आहे, 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर. ठीक आहे, 19 डिसेंबर 1898 सॉरी 1958. ठीक आहे, 1958. तर हा कार्यकाळ देखील आपल्याला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बाकीच्यांचे उत्तर जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं हे जर म्हटलं तर यांच्याविषयी माहिती पाहिजे तुम्हाला, बाकीचे जे पर्याय आहेत त्यांच्याविषयी देखील माहिती पाहिजे. तर थोडासा व्हिडिओ हा फास्ट मध्ये घेऊ, टेस्ट सिरीज मध्ये आपण बाकी संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलंच आहे. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, भारतीय राज्यघटनेतील समताचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे. समताचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे मित्रांनो, कलम 14 ते 18. बघा ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मधील कोणत्या, भाग 3 मधील आपल्याला कलम 14 ते 18 याच्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी म्हणजेच समतेचा अधिकार म्हणजे समताचा मूलभूत अधिकार इथं दिलेला आहे. आता इथे जर म्हटलं तर बघा बाकीचं जर म्हटलं तर कलम 14 याच्यामध्ये जर म्हटलं तर आता इम्पॉर्टंट पॉईंट काय असणार आहे, आता इथे 14 ते 18 दिलेलं आहे मित्रांनो, परंतु 14 याच्यामध्ये काय दिलंय मित्रांनो, कायद्यापुढे समानता अशा प्रकारचा अधिकार दिलाय. त्याच्यानंतर कलम 15 मध्ये काय दिलंय मित्रांनो, भेदभावास प्रतिबंध असं दिलेलं आहे.
16 मध्ये काय दिलं मित्रांनो, सार्वजनिक नोकरीतील समान संधी अशा प्रकारचा इथं आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर 17 मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, निर्मूलन अशा प्रकारचा आपल्याला अधिकार दिलाय. आणि जर म्हटलं तर आपल्याला पद जे आहे इथं बघा 18 नंबरचं जे आहे मित्रांनो, हे 14 ते 18 दिलेलं आहे. ते शेवटचं काय आहे मित्रांनो, पदव्यांचे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला उच्चाटन म्हणू शकतो, पदव्यांचे उच्चाटन. ठीक आहे, तर अशा प्रकारची जे पण कलम आपल्याला 14 ते 18 याच्यामध्ये समान आपल्याला म्हणू शकतो समतेचा मूलभूत अधिकार दिलाय. आणि 14 ते जे 18 याच्याबद्दल देखील तुम्हाला इथे थोडीफार माहिती देऊन घेतली. आता इथे बघा, बाकी जर म्हटलं तर आपल्याला कलम 12 ते 13 दिले. कलम 12 ते 13 12 ते 13 याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, मूलभूत अधिकारांशी संबंधित आपल्याला सामान्य तरतुदी आहेत आपण म्हणू शकतो, तर ते याच्यामध्ये दिलेत. आता जर म्हटलं तर कलम 19 ते 22 दिलं, याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारांशी संबंधित आहे मित्रांनो. स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्याच्या संबंधित आपण इथं म्हणू शकतो. आणि कलम 23 ते 24 आपण जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे असं म्हणू शकतो. इतर जे आहेत ते देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथे महत्वाचे असणार आहे. पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, ब्लू इकॉनॉमी. ठीक आहे, ब्लू इकॉनॉमी ही संकल्पना मुख्यतः कशाशी संबंधित आहे, तर कशाशी संबंधित आहे आपण म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, सागरी संसाधन शाश्वत आर्थिक वापर. ठीक आहे, अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. जे पण सागरी संसाधन आहे मित्रांनो, त्याचा शाश्वत आर्थिक वापर हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि कृषी संदर्भात जर म्हटलं तर आपल्याला कृषी संदर्भात देखील विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता जर म्हटलं तर इथं खनिज तेल देखील आपल्याला दिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्लू इकॉनॉमी मध्येच ते येतं असं देखील आपण म्हणू शकतो. परंतु ते तेवढंच मर्यादित नाहीये, इतरही आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो असं म्हणू शकतो. पुढे बघा, आपल्याला भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाला. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 1975. बघा कुठे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. दिनांक विचारले तर 19 एप्रिल 1975 आपलं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणि कोणी केला मित्रांनो, इस्रोने. ठीक आहे, इस्रो हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असणार आहे. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचा पहिला उपग्रह कोणता. ठीक आहे, तर आर्यभट्ट या प्रश्नाचं इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, राष्ट्रीय मतदार दिन. ठीक आहे, मतदार दिन विचारले मित्रांनो, भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर तो जातो 25 जानेवारी रोजी. ठीक आहे, 25 जानेवारी रोजी आपल्याला मतदार दिन साजरा केला जातो, राष्ट्रीय मतदार दिन. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, आता पुढे 46 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून सामान्यतः कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो, तर गंगा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. गंगाची टोटल लांबी जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल, थोडक्यात जर म्हटलं तर 2525 किलोमीटर आपल्याला सांगता येईल साधारणतः. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि उगम जर म्हटलं तर उगम कुठं होतं मित्रांनो, उगम आपल्याला सांगता येईल उत्तराखंड राज्यामध्ये. उत्तराखंड राज्यामधील आपल्याला सांगता येईल हिमालयातील गंगोत्री हिम नदीमधून आपण म्हणू शकतो, जिथं जर म्हटलं तर भागीरथी नदी म्हणून आपल्याला हिचा उगम झालेला बघण्यासाठी भेटतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण इथं बाकीची इतर माहिती देखील इथं सांगू शकतो. तर पुढील प्रश्न बघा, पीएम गती शक्ती योजनेचा प्रमुख उद्देश कोणता, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पायाभूत सुविधा व मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी सुधारणा, हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. आता मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये नक्की कशा कशाचा समावेश होतो मित्रांनो, आपण याच्यामध्ये काय काय सांगू शकतो मित्रांनो, जसं की रस्ता वाहतूक. ठीक आहे, रेल्वे, बंदरे, विमानतळ इत्यादी ज्या वाहतूक सुविधा आहे मित्रांनो, त्यांची सुधारणा करणं याच्यामध्ये येतं मित्रांनो या योजनेमध्ये. ठीक आहे, याचा प्रमुख उद्देश आहे मित्रांनो, तर हे देखील लक्षात असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजासाठी NSO कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते, तर हे मंत्रालय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेला आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 5 जून. ठीक आहे, 5 जून म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 22 एप्रिलला कोणता आपल्याला दिवस साजरा केलेला बघण्यासाठी भेटतो, तर आपल्याला अर्थ डे म्हणून साजरा केलेला बघण्यासाठी भेटतो. ठीक आहे, आणि 16 सप्टेंबरला जर म्हटलं तर आपल्याला ओझोन लेअर संरक्षणाशी संबंधित आपल्याला हा दिवस साजरा केलेला बघण्यासाठी भेटतो. आणि 2 ऑक्टोबरला जर म्हटलं तर महात्मा गांधी मित्रांनो. बाकीचे देखील तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. चला पुढे बघा,
तर पुढील आपल्याला 50 नंबरचा अतिशय महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर काय दिलाय, इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह सामान्यतः कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणता आपल्याला सांगता येईल मित्रांनो, जुलैचा पहिला शनिवार, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो मित्रांनो. जसे की उद्दिष्ट आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला सांगता येईल जागतिक स्तरावर सहकार चळवळीचे म्हणजेच कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचे महत्व अधोरेखित करणे आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासातील आपल्याला सहकार्याचे योगदान साजरे करणे असं महत्वाचं उद्दिष्ट आहे. सुरुवात जर सांगता आली तर आपल्याला महत्वाचं असणार आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सहकार युनियन, आपण त्याला काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय सहकार युनियन म्हणजेच आयसीए. आयसीएचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स. ठीक आहे, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि आयसीए ची जी 7 तत्व आहे तुम्हाला वारंवार सांगतो, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, महत्वाचे असणार आहे. आणि याचा मराठी अर्थ काय आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सहकार युनियन. ठीक आहे, यांच्या अंतर्गत किंवा यांच्याद्वारे 1923 ठीक आहे, 1923 पासून हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो. आणि याला मान्यता कधी भेटली, संयुक्त राष्ट्राने म्हणजेच युएनने कधी मान्यता दिली मित्रांनो, 1995 मध्ये याला मान्यता दिलेली मित्रांनो. ठीक आहे, 1995 मध्ये ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, सर्व माहिती तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये महत्वाचे काय पॉईंट सांगितले, इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह हा कधी साजरा केला जातो मित्रांनो, तर आपला जुलैचा पहिला शनिवार. ए ऑप्शन आहे मित्रांनो त्याचं उत्तर. हे कोणा सुरू केलेलं आहे मित्रांनो, आयसीए. आयसीए म्हणजे काय आपल्याला सांगता पाहिजे आलं पाहिजे, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स. ठीक आहे, याचा मराठी अर्थ काय होतो मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सहकार युनियन असा त्याचा मराठी अर्थ होतो. आणि आयसीए चे जे 7 तत्व आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. प्रत्येक तत्वामध्ये कशाचा उल्लेख आहे ते देखील तुम्हाला इथं माहिती पाहिजे मित्रांनो. आणि हा कधीपासून साजरा केला जातोय मित्रांनो, 1923 पासून साजरा केला जातोय. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि संयुक्त राष्ट्राने म्हणजेच युएनने त्याला कधी मान्यता दिली मित्रांनो, कोणत्या वर्षी मान्यता दिली, तर 1995 मध्ये आपल्याला अधिकृत मान्यता दिली असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. बाकीचे सर्व जे पॉइंट आहेत ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणार आहे. तर बघा, इथून पुढे इंग्रजी भाषा म्हणजेच इंग्लिशचे प्रश्न इथं सुरू झालेले आहेत. अजून इथून पुढे आपल्याला 40 प्रश्न बघायचे आहेत मित्रांनो. भरपूर व्हिडिओ मोठा झालेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इंग्लिशचे प्रश्न थोडेसे फास्ट मध्ये आपण सोडून घेऊयात मित्रांनो. तसं टेस्ट सिरीज मध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर बघा, चूज द वर्ड, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, शब्द निवडायला सांगितलेला आहे. कसा, जवळचा अर्थाचा आपल्याला शब्द निवडायला सांगितलेला आहे. कोणत्या शब्दाच्या, या शब्दाच्या जवळच्या अर्थाचा आपल्याला शब्द निवडायला सांगितलेला आहे. परंतु या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो मित्रांनो, प्रुडेंट. ठीक आहे, आपल्याला प्रुडेंटचा आपल्याला अर्थ काय होतो मित्रांनो, सावधपणे किंवा विचारपूर्वक निर्णय घेणारा, आपल्याला अशा प्रकारचा इथं अर्थ होतो. मग त्याचा जवळचा अर्थाचा शब्द कोणता होईल बघा. आता या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, बेफिकीरपणे. ठीक आहे, बेफिकीरपणे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, याचा अर्थ होतो आपल्याला सावधपणे किंवा आपल्याला विचारपूर्वक, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपल्याला बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. याचा काय होतं, याचा आपल्याला जर म्हटलं तर गर्विष्ठ अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे, आणि याचा जर म्हटलं तर घाई करणारा असा अर्थ होतो मित्रांनो. बाकीचे शब्द बसतात का, नाही. त्याच्यामुळे जवळचा अर्थाचा शब्द कोणता होतो मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, विरुद्ध अर्थाचा आपल्याला शब्द इथे विचारलाय मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हा जो शब्द दिलेला आहे त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलाय. तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, थोडक्यात हे समजून घ्या. अनिच्छुक. अनिच्छुक म्हणजे इच्छा नसणारा मित्रांनो, इच्छा नसणारा म्हणजे अनिच्छुक या शब्दाचा इथं अर्थ होतो मित्रांनो. तर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होईल इच्छुक. इच्छुक कोणता मग होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, इच्छुक या शब्दाचा इथं अर्थ होतो. याचा देखील अनिच्छुक अर्थ होतो मित्रांनो. याचा काय अर्थ होतो मित्रांनो, याचा जर म्हटलं तर आपल्याला दुविधेत असलेला असा अर्थ होतो, दुविधेत असलेला अर्थ. आणि इथं जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो शांशक असा अर्थ होतो या शब्दाचा. ठीक आहे, योग्य आपल्याला अर्थ कोणता होतो मग, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, 53 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय, करेक्ट सेंटेन्स निवडायचंय, योग्य आपल्याला वाक्य निवडायचंय. आता काही वाक्य इथं चुकीचे दिलेत, एकच वाक्य बरोबर दिलंय, तर ते आपल्याला निवडायचंय. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, आता इथं एम्प्लॉईज दिलेलं आहे मित्रांनो आणि इथं सबमिटेड दिलेलं आहे. आता याच्यामधून जर म्हटलं तर आपल्याला इच दिलेलं आहे मित्रांनो. पहिल्यांदा सुरुवात कशाने झाली, इचनी झाली. आता इच हा सिंग्युलर मानला जातो, त्यामुळे त्याच्यासोबत हॅजच जोडावं लागेल मित्रांनो. काय जोडावं लागतं, इच हा सिंग्युलर मानला जातो, त्याच्यामुळे त्याच्या सोबत हॅज वापरावे लागते मित्रांनो. आता हॅज कुठे मध्ये मित्रांनो, बघा इथं इच ऑफ द. ठीक आहे, त्याच्यानंतर इच ऑफ द, इथं आपल्याला हॅव दिलेलं आहे मित्रांनो.
म्हणजे हे होईल का? नाही होणार मित्रांनो. इथे हॅज दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे हे आपल्याला इथं योग्य उत्तर होईल. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर इथं हॅज इथं देखील दिलंय, परंतु इथं आपल्याला अर्थपूर्ण योग्यरित्या होत नाही. ठीक आहे. रचना आपल्याला योग्यरित्या होत नाही, रचना योग्यरित्या होत नाही, त्याच्यामुळे हे देखील होणार नाही. इथे हॅव दिलंय त्याच्यामुळे हे देखील होणार नाही. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. एक वाक्य दिलंय, त्याच्यातलं योग्य आपल्याला आर्टिकल कोणतं बसतंय ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. आता इथं जर म्हटलं तर योग्य पेस, आता इथं जर म्हटलं तर इथं बघा काय म्हटलेलं आहे, आपल्याला एक पूर्ण वाक्य दिलंय. तर इथं द मॅनेजरने इथं सुरुवात झालेली आहे. आता याच्यावरतून आपल्याला काय सांगता येईल? इथं जर म्हटलं तर आपल्याला इथं आपण म्हणू शकतो आपण ऑन. ठीक आहे. कारण इथं जर म्हटलं तर ऑन प्लस व्ही प्लस आय एन जीचा इथं उल्लेख करावा लागेल, कारण इथं आय एन जी आलेलं आहे मित्रांनो बघा. मग यात जर म्हटलं तर आपण जेव्हा ऑन प्लस व्ही म्हणजे वर वापरून आय एन जी वापरतो, तर मग इथं आपल्याला ऑनचा इथं उल्लेख करावा लागेल मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ऍड जर म्हटलं तर इथे एक योग्य पोझिशन बसत नाही मित्रांनो, कारण इथं आय एन जीचा प्रत्यय लागलाय वर प्लस आय एन जी. ठीक आहे. त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला ऑनच इथं वापरावं लागेल. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पुढील प्रश्न बघा, पुढील आपल्याला पॅसिव्ह वाईज वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पॅसिव्ह वाईज वरती जर म्हटलं तर आपण इथं लगेच प्रश्नाचं उत्तर कोणतं देऊ शकतो मित्रांनो? इथे जर म्हटलं तर ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला, ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजे या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला हॅज ने इथं सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. हॅज आपल्याला इथं इथं बघा हे जे दोन शब्द दिलेले आहे, आता हे जर म्हटलं तर ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये हे जे शब्द आहेत मित्रांनो ते पॅसिव्ह मध्ये, आता पॅसिव्ह मध्ये दिलेले असल्यामुळे आपल्याला हॅजचं जर म्हटलं तर हॅज. ठीक आहे. आता हॅज दिलेलं आहे, हॅज प्लस बीन आपल्याला आणि अजून प्लस काय घ्यावं लागेल मित्रांनो? वर्बचं तिसरं रूप घ्यावं लागेल मित्रांनो. हॅज प्लस बीन प्लस वर्बचं तिसरं रूप. त्याच्यानुसार जर म्हटलं तर मग काय होतं मित्रांनो? आपलं योग्य मग काय होईल मित्रांनो? कोणतं वाक्य होईल पॅसिव्ह वाईचं? ऑप्शन क्रमांक बघा कोणतं होतं योग्य? हे तर होणार नाही. ए हे पण येणार नाही. ठीक आहे. ए बरोबर बसतंय, काय अडचण नाही. ठीक आहे. इथं आपल्याला हॅज बीन होईल. ठीक आहे. हॅज बीन होईल मित्रांनो. हॅज बीन आणि आपल्याला तिसरं रूप, कशाचं तिसरं रूप? याचं तिसरं रूप. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा, आपल्याला इनडायरेक्ट स्पीचचं आपल्याला इथं वाक्य दिलेलं आहे. इनडायरेक्ट स्पीच वरती प्रश्न आलेला आहे. तर हे वाक्य दिलेलं आहे मित्रांनो. आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये इथं जर म्हटलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला इथं काय दिलेलं आहे? विल दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. विल दिलंय, तर विलचं काय होईल मित्रांनो? वुल्ड होईल. ठीक आहे. अशा प्रकारचं. आणि बाकी अजून काय होईल बदल? इथं आपल्याला बघा टुमॉरो दिले मित्रांनो, तर याचं काय होईल? द नेक्स्ट डे होईल. द नेक्स्ट डे. ठीक आहे. नेक्स्ट डे असं होईल मित्रांनो. तर बघा मग पर्यायामध्ये कुठं दिलेलं आहे मित्रांनो? आता इथं बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे बरोबर. ठीक आहे. इथं हे पण आलंय आणि हे पण आलंय. बाकी हे काय होणार नाही. इथं डायरेक्ट स्पीच मध्ये डायरेक्ट टू इनडायरेक्ट होतं आणि विलचं उलट झालेलं आहे मित्रांनो. आणि टुमॉरोचं जर म्हटलं तर नेक्स्ट डे झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथं हे पर्याय इथं बसत आहे योग्यरित्या. तर पुढील प्रश्न बघा, आयडेंटिफाय द एरर. आपल्याला एक वाक्य दिलंय, त्याच्यामध्ये आपल्याला एरर गावसस होता. द न्यूज आर म्हटलेलं आहे मित्रांनो. आता इथं न्यूज जर म्हटलं तर बघा, आता न्यूज हा शब्द दिसायला प्लुरल जरी असला तर ग्रामर मध्ये तो सिंग्युलर नाव नाही मित्रांनो. काय? सिंग्युलर नाउन. आणि सिंग्युलर नाउनच्या पुढे आपण काय वापरतो? इज वापरतो. परंतु इथं काय दिले? आर दिले. आणि इथंच आपल्याला म्हटलेलं आहे आयडेंटिफाय द एरर. लगेच समजून येतो ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पुढील प्रश्न बघा, आपल्याला जर म्हटलं तर करेक्ट मिनिंग इथं ओळखायला सांगितलं होतं. एका वाक्य दिलेलं आहे, ब्रेक द आईस. ठीक आहे. याचं करेक्ट मिनिंग होतं ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न थोडेसे पटपट प्रश्न सोडून घेऊयात. इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला करेक्ट वर्ड, इथं आपल्याला योग्य शब्द कोणता बसेल ते आपल्याला सांगायला सांगितलं होतं. आता इथं जर म्हटलं तर पुढील प्रश्नाचं आपल्याला उत्तर काय सांगतील मित्रांनो? इथं जर म्हटलं तर कॅपेबल ऑफ व्ही आणि आय एन जीचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. इथं काय झालं मित्रांनो? कॅपेबल ऑफ आणि प्लस व्ही एन जी आपल्याला व्ही प्लस आय एन जीचं प्रत्यय लागले मित्रांनो. तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला एखादे काम करण्याची क्षमता असणे असं इथं उल्लेख होतो मित्रांनो, कॅपेबल ऑफ. ठीक आहे. आता मग इथं जर म्हटलं तर कोणतं योग्य बसेल मित्रांनो? आपल्याला योग्य उत्तर काय सांगतील मग या प्रश्नाचं? तर इथं कॅपेबल ऑफ येईल. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय होतो? एखादे काम करण्याची क्षमता असणे मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं. चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला करेक्ट स्पेलिंग, चूज द करेक्ट स्पेलिंग, म्हणजे योग्य आपल्याला जी स्पेलिंग आहे ती आपल्याला निवडायची होती. तर याच्यापैकी कोणती योग्य स्पेलिंग आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए ही प्रश्न ही आपलं योग्य स्पेलिंग असणार आहे. आणि या शब्दाचा अर्थ काय होतो? उद्योजक मित्रांनो, उद्योजक. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. चला पुढे बघा,
संगणकाचे प्रश्न एकदम पटपट घेऊयात मित्रांनो, स्पष्टीकरण जास्त देणार नाही, फक्त महत्त्वाचे असेल ते स्पष्टीकरण मी देणार आहे. तर बघा, एम एस वर्ड मध्ये निवडल्या जाणाऱ्या मजकूरमध्ये सिलेक्ट टेक्स्ट कॉपी करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट की वापरला जातो? म्हणजे आपल्याला कॉपी जो आहे जो पण टेक्स्ट असेल तो कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो? तर आपल्याला सांगता येईल, आपल्याला बघा कॉपीचं ऑप्शन जे आहे मित्रांनो, सर्कल प्लस सी. आणि हा कशासाठी वापरला जातो मित्रांनो? हा वापरला जातो कट करण्यासाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. हा कशासाठी वापरला जातो? आपल्याला कॉपी करण्यासाठी. ठीक आहे, कॉपी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कॉपी करण्यासाठी आपल्याला म्हटलेलं आहे, तर हा कॉपी करण्यासाठी वापरला जातो. हा वापरला जातो पेस्ट करण्यासाठी. ठीक आहे, पेस्ट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा जर म्हटलं तर आपल्याला हा जो आहे हा कशासाठी? म्हणजे मागं घेण्यासाठी आपल्याला हा वापरला जातो. ठीक आहे, कॉपी, पेस्ट, कट आणि युनो हे सगळं आपल्याला इथं महत्त्वाचे असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर इथं आपल्याला कॉपीचं विचारलं होतं, आपल्याला कॉपी करण्यासाठी. इथं अंडरलाईन करण्यासाठी, एम एस वर्ड मध्ये अंडरलाईन करण्यासाठी कोणते शॉर्टकट की आहे? तर आपल्याला ही असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, सर्कल प्लस यू. ठीक आहे, सर्कल प्लस यू ही अंडरलाईन साठी वापरली जाते. ही कशासाठी वापरली जाते मित्रांनो? ही बोल्ड करण्यासाठी. एखादं आपण सिलेक्ट टेस्ट केलं आणि हे दाबल्यानंतर सर्कल प्लस बी, तर ते बोल्ड होतं मित्रांनो, बोल्ड होतं. त्याच्यानंतर हे कशासाठी आहे मित्रांनो? हे इटॅलिक करण्यासाठी, इटॅलिक शब्द करण्यासाठी, आपल्याला तिरका करण्यासाठी. त्याच्यानंतर जर म्हटलं तर हा अंडरलाईन साठी आपल्याला वापरला जातो. ही देखील गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आणि हे जर म्हटलं तर हे आपल्याला शक्यतो वापरत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे हे बाकीचे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता एक्सेल मध्ये आपल्याला सेलमधील एखाद्या सेलमधील सूत्राची सुरुवात कोणत्या चिन्हाने केली जाते? सूत्राची नक्की ध्यानात ठेवा. एक्सेल मध्ये आपल्याला सुरुवात बरोबरच्या चिन्हाने केली जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, फायरवॉलचा प्रमुख आपल्याला जो मुख्य उपयोग आहे तो विचारलाय. फायरवॉलचा मुख्य उपयोग. तर मुख्य उपयोग काय आहे मित्रांनो? नेटवर्क ट्रॅफिक नियंत्रण करून सुरक्षा वाढवणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. क्लाउड कम्प्युटिंग मध्ये डाटा कुठे साठवला जातो? तर तो सर्व जो डाटा आहे मित्रांनो, तो आपण म्हणू शकतो रिमोट सर्व्हरवरती साचवला जातो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आपल्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन किंवा आपल्याला आपण म्हणतो टू स्टेप व्हेरिफिकेशन जसं व्हॉट्सअपला वापरतो ना, त्या टाईपचा इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्या संदर्भातलं जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पुढील प्रश्न बघा, एम.एस. एक्सेल मध्ये A1 to A10 या सेलमधील संख्यांची बेरीज करण्यासाठी योग्य फॉर्म्युला कोणता? म्हणजे A1 ते A10 मधील सेलमधील संख्यांची जी बेरीज आहे ती करण्यासाठी योग्य फॉर्म्युला कोणता? तर आपल्याला सम. ठीक आहे, सम हा फॉर्म्युला आहे, बरोबर चिन्ह त्याच्यानंतर सम हा फॉर्म्युला वापरला जातो मित्रांनो. ऍड हा जो आहे मित्रांनो, हा ऍड करण्यासाठी, प्लस करण्यासाठी, हा टोटल काढण्यासाठी असतो मित्रांनो. ही देखील लक्षात ठेवा, ही फॉर्म्युला देखील तुम्हाला विचारली जाऊ शकतात. पुढे बघा, विंडोज मध्ये एखादी फाईल किंवा फोल्डर कायमस्वरूपी डिलीट करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो? तर आपल्याला शिफ्ट प्लस डिलीटचं ऑप्शन आहे, तर ते वापरलं जातं मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मित्रांनो? बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे संगणक नेटवर्कमध्ये राउटरचे मुख्य आपल्याला जे प्रमुख कार्य आहे ते कोणते? तर आपण काय म्हणू शकतो, याचं जे प्रमुख कार्य कोणते मित्रांनो? डाटा जे पॅकेट आहे ते योग्य मार्गाने पाठवणे, अशा प्रकारचं. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न बघा, मॅलवेअर मधील रॅन्समवेअर काय करते? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर इथं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? डेटा इन्क्रिप्ट करून त्याच्या बदल्यात पैसे मागू शकते. म्हणजे थोडक्यात आपला जो डेटा आहे तो लॉक करून तो अनलॉक करण्यासाठी आपल्याकडे रॅन्सम डिमांड केली जाऊ शकते, म्हणजे पैसे मागितले जाऊ शकतात. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाने इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता त्यातील हा पहिला प्रश्न आहे, थोडंसं पेनची साईज थोडीशी छोटी करून घेऊयात मित्रांनो. प्रश्न काय दिला? एका संख्येच्या 35% मध्ये 42 मिळवल्यास 112 मिळतात, तर ती संख्या कोणती? आता टोटल जर म्हटलं तर आपल्याला 35 दिलेलं आहे. 35% मध्ये 42 मिळवल्यानंतर आता आपण जर म्हटलं तर ती संख्या आपण एक्स मानली, ती संख्या एक्स मानली. आता एक्स हे 35% कोणते आहे? त्या संख्येचे, कारण एका संख्येच्या 35% मध्ये. आता म्हणजे एका संख्येच्या 35% म्हणजे ऑफ एक्स घेतलं आणि प्लस किती मिळवल्यानंतर? 42 मिळवल्यानंतर किती मिळते आपल्याला? 112 मिळतात. ठीक आहे, आपण मांडणी करून घेतली. आता फक्त हे उदाहरण आपल्याला सोडवायचे. ठीक आहे, जसं की आपल्याला 35% आहेत तसे आपण इथं ठेवले, 35% आपण आहेत तसेच ठेवले, एक्स देखील ठेवला. आता हा इकडं 42 प्लस मध्ये त्या साईडला गेल्यानंतर काय होईल? मायनस मध्ये होईल. मायनस मध्ये झाला म्हणजे टोटल मायनस केले 112 42 तर 70 उरले, बरोबर. 70 उरले. आता आपल्याकडे जर म्हटलं तर आता आपण जर म्हटलं तर 35%, हे 35% कशाचे घेऊयात आपण? 100चे. जसे की टक्क्यामध्ये काढणार मध्ये आपण भागिले याच्यामध्ये 100 घेणार. हा एक्स आहे तो तसा ठेवला
आणि पुढे जर म्हटलं तर आपले 70. हे आपलं टोटल जर म्हटलं तर समीकरण झालं मित्रांनो. तर आपण आता हे x ची किंमत काढायची तर x या साईडला ठेवला. टोटल जर म्हटलं तर 70. आपण जर म्हटलं तर या साईडला होते हे गुणाकार, इकडे भागाकारात होते, तर इकडे आल्यानंतर हे गुणाकारात गेले आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर हे आपले जे 35 होते ते इकडे आपल्याला गुणाकाराचे भागाकारामध्ये झाले. ठीक आहे, आपण असं मांडू शकतो किंवा डायरेक्टली असं भाग देखील देऊ शकतो, काही अडचण नाही. फक्त आपल्याला हे समीकरण त्या साईडला घेतलं, एक्स या साईडला काढून घेतलं, बाकी त्या साईडला आपण पाठवलं. आता त्यांचा गुणाकार करला, डायरेक्टली गुणाकार करून भागाकार केला तर आपलं प्रश्नाचं उत्तर येतं 200 डायरेक्टली. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण हे सोडू शकता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला थोडं पटपट सोडून घेऊयात मित्रांनो. एका रकमेवरती 8% वार्षिक साधे व्याज आकारले असतात. 3 वर्षात जे व्याज आहे तेच आपल्याला 1440 मिळते. तर मूळ रक्कम किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण कोणतं सूत्र वापरू शकतो मित्रांनो. सूत्रानुसार जर म्हटलं तर आपण इथं बघा, आपण सर्वप्रथम सूत्र इथं वापरून घेऊयात मित्रांनो. आपण हे सूत्र वापरणार, SI बरोबर P गुणुले R गुणुले T. ठीक आहे, आणि भागाकारात 100. ठीक आहे, आपण हे सूत्र मांडणार. आता डायरेक्टली दिलेली किंमत जर म्हटलं तर SI किती दिलेली आहे मित्रांनो. SI ची किंमत टोटल किती दिलेली आहे, टोटल आपल्याला 1400 दिली आहे मित्रांनो. ठीक आहे, 1440 सॉरी. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला काय दिलंय, P ची किंमत दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, सॉरी, आर किती दिलेलं आहे मित्रांनो, इंटरेस्ट. ठीक आहे, किंवा आपल्याला पर्सेंटेज किती दिले मित्रांनो, 8%. हे देखील आपण इथं घेतले. अजून कशाची किंमत दिलेली आहे मित्रांनो बघा, हे झाल्यानंतर टी कालावधी. ठीक आहे, वर्षामध्ये कालावधी. ठीक आहे, टी ची किंमत 3 वर्ष. तर हे जे आपलं सूत्र आहे मित्रांनो, हे जे सूत्र, या सूत्रामध्ये फक्त या किमती टाकायच्यात मित्रांनो, आता खाली आपण घेतलेल्या. ठीक आहे, तर ते किमती आपण टाकून घेऊयात आपल्या याच्यानुसार. जसे की आपल्याला सूत्रामध्ये आपल्याला हे SI किती दिले, 1440. ठीक आहे, 1440. पी आपल्याला काढायचं टोटल जर म्हटलं तर मूळ रक्कम काढायची मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर पी आहे तसंच ठेवणार आपण. गुणाकारात जर म्हटलं तर टोटल हे 8, म्हणजे आपण आर ची किंमत घेतली 8, आणि टाइम 3 वर्ष, हे 3 वर्षाची आपण ते टाइमची किंमत घेतली, आणि भागाकारात 100. फक्त आता हे आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, टोटल सोडवलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊन जातं. थोडक्यात जर म्हटलं तर यांचा लगेच आपण गुणाकार करून घेणार. हे 1440 पी गुणुले 8×24. ठीक आहे, 24 घेतले, भागाकारात 100. ठीक आहे, आता आपल्याला हे पी ची किंमत काढायची, त्याच्यामुळे आपण पी एका साईडला घेऊयात मित्रांनो. पी एका साईडला घेतला तर इथं जर म्हटलं तर हे 1440 या साईडला आले मित्रांनो. 1440 हे याला गुणाकारात, इथं भागाकारात होते तर इकडे गुणाकारात आले मित्रांनो, गुणुले 100. ठीक आहे, भागिले जर म्हटलं तर 24, हे आपल्याला इकडं जर म्हटलं तर गुणाकारात होते ते भागाकारात गेले मित्रांनो. डायरेक्टली आपण हे सोडवणार तर आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर काय येतं मित्रांनो, मग पी आपल्याला किती भेटतो, 6000. फक्त हे समीकरण आपल्याला इथं सोडवायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर काय भेटतं, 6000 मित्रांनो. ती टोटल किती आपल्याला मूळ रक्कम किती आहे, ती 6000 आहे मित्रांनो. अशा प्रकारचं आपण हे सोडू शकता. बाकी स्पष्टीकरण आपण बाकी व्यवस्थित दिलेलं आहे टेस्ट सिरीज मध्ये. बाकी फक्त प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते तुम्हाला इथं मिळायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न, एका वस्तूची किंमत प्रथम 20% वाढली आणि नंतर 10% कमी केली. अंतिम किंमत 1080 असल्यास मूळ किंमत किती. ठीक आहे, तर त्याच टाईपचा थोडाफार प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर म्हटलं तर त्याच टाईपचा प्रश्न आहे, तर आपण तो देखील आपण सोडून घेऊयात मित्रांनो. आता इथे जर म्हटलं तर महत्वाचे पॉईंट काय असणार आहे मित्रांनो, आपण पुन्हा जर म्हटलं तर त्या सूत्रानुसार देखील सोडू शकतो, नाहीतर इतर जे आपले जे शॉर्टकट आहे त्याने देखील सोडू शकतो. आता मूळ किंमत आपल्याला इथे विचारली आहे. आपला टोटल जर म्हटलं तर प्रश्न जवळपास आपल्याला फक्त सारखाच आहे, थोडासा बदल आहे. तर हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं टेस्ट सिरीजमध्ये मी या प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. चला त्याच टाईपचा प्रश्न, त्याच्यामुळे थोडंसं आपण पुढे घेऊयात मित्रांनो. पुढील प्रश्न, मालिका पूर्ण करा. इथं 5 दिले, 11 दिले, 23 दिले, 47, 95 दिले. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य 5 कसे आले, 5 पासून 11, त्याच्यानंतर 23, 47, 95. आता 5 पासून जर म्हटलं तर 11 कसे आले, जसं की आपण म्हणू शकतो 5 गुणुले 2 केले, त्याच्यानंतर प्लस त्याच्यामध्ये 1 केला, 5 × 5 5 2 10 प्लस 1 केला, किती झाले 11. तर 11 असे आले. तशाच प्रकारचे 11 गुणुले किती केलेत मित्रांनो, 11 गुणुले 2 प्लस 1 केलंय, मग आलं 23. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर 23 गुणुले 2 केलंय, प्लस केलं त्याच्यामध्ये 1, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 47. ठीक आहे, त्याच प्रकारे 47 गुणुले किती केलं, 2 गुणुले 2 केलं, त्याच्यानंतर प्लस 1 केला, तर त्याच्यानंतर आपलं उत्तर आलं काय मित्रांनो, 95. ठीक आहे, आता 95 मध्ये आपल्याला तेच 95च्या पुढची संख्या कोणती येईल करायची, तर 95 गुणुले 2 प्लस त्याच्यामध्ये 1 करायचं, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 191. ठीक आहे, म्हणजे बघा पुढे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला म्हटलेलं एका वर्गात अमोलचा क्रमांक 13वा आहे आणि त्याच्या क्रमांकाखालून 18वा आहे. ठीक आहे, म्हणजे जर म्हटलं तर अमोलचा वर्गात वरून क्रमांक
वाचण्यात थोडीशी गलती झाली होती. वरून 13वा आहे आणि खालून 18वा आहे, तर वर्गात एकूण मुले किती? आपल्याला माहिती आहे पहिला क्रमांक प्लस मागचा क्रमांक आणि त्याच्यामध्ये -1 अशा प्रकारचं करायचं, लगेच उत्तर येऊन जातं. म्हणजे 13 प्लस 18 आणि -1, कारण अमोल एक तर इकडून असणार किंवा इकडून असणार. हे दोनदा वेळेस कॅल्क्युलेट केलं होतं, त्याच्यामुळे अमोल एकदा मायनस केला या स्वरूपामध्ये. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? 30. ठीक आहे, 31 होतं यांची बेरीज, त्याच्यामध्ये -1 केलं तर आपलं उत्तर आलं 30. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. दिशावरती प्रश्न आलेला आहे, त्याच्या अगोदर एक बघा. त्याच्या अगोदर जर म्हटलं तर आता 77 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. याच्या अगोदर एक प्रश्न राहिला दिशेचा 76 नंबरचा. एका व्यक्तीने दक्षिणेकडे एक व्यक्ती बघा, एका व्यक्तीने दक्षिणेकडे 8 किलोमीटर, सॉरी प्रश्न थोडा टायपिंग मिस्टेक झालेला आहे, काय अडचण नाही. तर बघा, एक व्यक्ती दक्षिणेकडे पहिले 8 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर आणि पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर प्रवास केला. तर सुरुवातीच्या ठिकाणावरून तो किती किलोमीटर अंतरावरती आहे असे विचारले. जसे की ती व्यक्ती इथं होती, आता जर म्हटलं तर त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे, मग आपल्या दिशा इथं आपण उत्तर, पूर्व, त्याच्यानंतर आपल्या ही दिशा दक्षिण आणि त्याच्यानंतर ही पश्चिम. ठीक आहे, तर तो इथं होता जसा काही, त्याच्यानंतर हा किती गेला 8 किलोमीटर. ठीक आहे, दक्षिणेकडे. त्याच्यानंतर दक्षिणेकडे गेल्यानंतर तो डावीकडे वळाला. कुठे? डावीकडे, म्हणजे या साईडला वळाला. तिथून किती गेला? 6 किलोमीटर गेला, बरोबर की नाही? आणि तिथून पुन्हा जर म्हटलं तर डावीकडे, म्हणजे तो वरती वळाला म्हणजे तो उत्तरेकडे वळाला. ठीक आहे, इथून किती गेला? पुन्हा 8 किलोमीटर. तर तो सुरुवातीच्या अंतरापासून हे अंतर आपल्याला काढायचंय. तर हा आणि हे अंतर इथं सारखंच आहे आणि हे अंतर सारखंच असणार मग. ठीक आहे, म्हणजे तो 6 किलोमीटर असणार आहे. आणि कोणत्या दिशेला जर विचारलं तर आपल्याला सुरुवातीपासून तो कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? पूर्व दिशेला आहे. पूर्व दिशेला सुरुवातीपासून. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या पूर्व दिशेला आहे 6 किलोमीटर अंतरावरती, असं आपण इथं म्हणू शकतो. पुढे बघा, पुढील प्रश्न आपल्याला जर पेन्सिल मधील प्रत्येक अक्षर वर्णमालेतील पुढील अक्षराने बदलले तर नवीन कोणता शब्द होईल? म्हणजे पी पासून जर म्हटलं तर पी चं पुढचं अक्षर कोणतं आहे? क्यू. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर ई आहे. ईच्या पुढचं अक्षर कोणतं? एफ. ठीक आहे, एफच्या नंतर जर म्हटलं तर पुढे एन दिलेलं आहे. एनच्या पुढचं अक्षर कोणतं? ओ. ठीक आहे, तर मग असं कोणतं अक्षर तयार होईल? तर मग ते अक्षर कोणतं तयार होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढे बघा, एका रांगेत आर हा डावीकडून 11वा आणि उजवीकडून 16वा आहे, तर त्या रांगेतील एकूण व्यक्ती किती? सारखाच प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं देखील उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला विधान दिलेलं आहे, सर्व पेन्स हे स्टेशनरी आहेत आणि काही स्टेशनरी महाग आहेत, अशा प्रकारचं दिलंय. तर निकष आपल्याला कोणतं योग्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आता हे आपण कसं करू शकतो मित्रांनो? जसं की बघा, इथं आपण सर्वप्रथम काय दिलंय? इथं पेन दिलंय, सर्व पेन. ठीक आहे, सर्व पेन हे स्टेशनरी आहेत मित्रांनो, म्हणजे हे स्टेशनरी, या पेन आहेत मित्रांनो आणि हे स्टेशनरी आहेत मित्रांनो, असं आपण म्हणूयात मित्रांनो. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे? हे सर्व पेन स्टेशनरी आहे. तर स्टेशनरी काही महाग आहेत मित्रांनो, म्हणजे फक्त स्टेशनरी ज्या आहेत त्या महाग आहेत मित्रांनो, म्हणजे अशा प्रकारचे हे महाग आपण असं घेऊयात मित्रांनो. तर मग कोणतं विधान जे आहे आपल्याला योग्य दिसत आहे मित्रांनो? तर बघा, काही पेन महाग आहे. महाग आणि स्टेशनरीचा काय संबंध येतोय का? नाही, म्हणजे हे चुकीचं विधान आहे. त्याच्यानंतर सर्व स्टेशनरी पेन्स आहेत, असं सर्व जे स्टेशनरी आहेत ते पेन आहे का मित्रांनो? नाही मित्रांनो, सर्व पेन स्टेशनरी आहे हे बरोबर असतं, परंतु सर्व स्टेशनरी पेन म्हटलेलं आहे, म्हणजे हे विधान चुकलंय. त्याच्यानंतर सर्व पेन स्टेशनरी आहेत, तर बघा ऑप्शन क्रमांक सी चं जे उत्तर आहे ते बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, 3:30 घड्याळातील काटा, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील लहान कोण किती असेल? आता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील लहान कोण विचारलाय मित्रांनो. ऑलरेडी हा मागील आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकेमधील सेम असाच प्रश्न मी इथं घेतलेला होता मित्रांनो. ठीक आहे, 3 वाजून फक्त तिथं 4:20 होतं. ठीक आहे, तर मागील प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही बघून घ्या मित्रांनो, त्याच्यावरती देखील प्रश्न खूप महत्वाचे होते. ठीक आहे, आता प्रत्येक जर म्हटलं तर हँडला किंवा आपल्याला जो मधला काटा असतो त्यांनी आपल्याला सांगितलं होतं मी 0.5 अंशांनी तो काटा पुढे सरकवतो मित्रांनो. तर त्याच्यानुसार याचं देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, कारण ऑलरेडी हा देखील प्रश्न आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऍज इट इज सोडून घेतलेला आहे मित्रांनो. समजलं नसेल तर पुढे आपण पुढचा जो आपला व्हिडिओ होणार आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टीकरण देईल. 3 मी तुम्हाला गणिताचे प्रश्न दिले, त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, चला पुढे मराठीवरील प्रश्न आता सुरू झालेले आहेत मित्रांनो. मराठीच्या प्रश्नांना सुरुवात झालेली आहे. तर बघा, एक शब्द दिलेला आहे मित्रांनो, अविचारी. या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थाचा शब्द काय सांगता येईल मित्रांनो? काय सांगता येईल सांगा बरं? विरुद्धार्थी शब्द विचारलाय, तर विचारशील हा विरुद्धार्थाचा योग्य शब्द
होत आहे. बाकी जर म्हटलं तर बुद्धिमान याचा आपल्याला काय आपल्याला सांगता येईल मित्रांनो, जसं की बुद्धिमान म्हणजे याचा अर्थ काय होईल मित्रांनो, हुशार, ज्ञानी. चतुर म्हणजे जर म्हटलं तर हुशार किंवा कुशल. शहाणा जर म्हटलं तर समजूतदार आपण म्हणू शकतो. ठीक आहे, परंतु इथे विरुद्ध अर्थाचा विचारला होता. योग्य काय होतं मित्रांनो, इथं बघा विचारशील. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला हा इथं बघा 82 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो. तर प्रश्न दिलेला आहे, हात आखडता घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? हात आखडता घेणे. ठीक आहे, याचा योग्य आपल्याला काय होईल मित्रांनो, मदत करण्यास आपल्याला म्हणता येईल. बघा मदत करण्यात नाकारणे किंवा ऑप्शन क्रमांक एक. ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कचरणे. ठीक आहे, मदत करण्यात कचरणे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाकारणे किंवा कचरणे असं म्हणता येईल मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर बघा पुढील प्रश्न, नाक मुरडणे. ठीक आहे, नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला विचारला होता. तर याचा योग्य अर्थ काय होतो मित्रांनो, नापसंती व्यक्त करणे. असं नापसंती किंवा आपल्याला आवडलं नाही असं व्यक्त करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आनंद व्यक्त करणे हे होणार नाही, वेगळा अर्थ होतो, कौतुक वगैरे सर्व वेगळे अर्थ इथं होत आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा, पुढे आपल्याला एक वाक्य दिलंय, तो रोज वेळेवर कार्यालयात जातो. या वाक्यातील रोज कोणत्या प्रकारचे अव्यय आहे मित्रांनो? तर कोणत्या प्रकारचं आहे, तर रोज म्हणजे कालबद्ध. हे स्थलवाचक होईल का, नाही कालबद्ध. रोज म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कालाचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, कालावधीचा उल्लेख झालेला आहे, म्हणजे कालवाचक आहे मित्रांनो, लगेच समजून येतं मित्रांनो. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर स्थलवाचक याच्यामध्ये काही ठिकाणी दर्शवणे वगैरे असतं मित्रांनो. आणि रीती वाचक जर याच्यामध्ये जर म्हटलं तर क्रिया कशी चालली किंवा झाली ते दर्शवलं जातं, रीतीवाचक तेव्हा आपण म्हणतो. आणि प्रश्नार्थक म्हणजे जर प्रश्न विचारणे वगैरे किंवा प्रश्न विचारला झाला त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक ही आपण म्हणू शकतो. पुढील बघा आपल्याला पुढील प्रश्न दिलाय, ज्याची तुलना करता येत नाही अशा प्रकारचे एक दिलेलं आहे, त्याच्यासाठी योग्य शब्द म्हणजे एक वाक्य दिलंय ज्यासाठी एक योग्य शब्द आपल्याला सांगायला सांगितलंय. ठीक आहे, ज्याची तुलना करता येत नाही तर तो असतो अतुलनीय. ठीक आहे, ज्याची तुलना करता येत नाही मित्रांनो. अविनाशी दिले मित्रांनो, जसं की अविनाशी म्हणजे काय, नष्ट न होणारे. इथे याचा अर्थ काय होतो, ओळख नसणे. याचा काय अर्थ, अनिश्चितचा निश्चित नसलेला. ठीक आहे, अशा प्रकारचे. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, राजाने शत्रूचा पराभव केला. या वाक्यात शत्रूचा शत्रूचा हा जो शब्द आहे मित्रांनो, त्याची आपल्याला कोणती विभक्ती दर्शविते असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला स्पष्ट ही विभक्ती आहे ती दर्शविलेली बघण्यासाठी भेटत आहे. ऑप्शन सी म्हणजे शत्रूचा या शब्दापासून संबंध व्यक्त होतो. ठीक आहे, चा ची चे हे षष्टीचे विभक्तीचे आपल्याला सामान्य प्रत्यय आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं प्रथमा, बाकी तृतीया दिले मित्रांनो. ठीक आहे, आता जर म्हटलं तर इथं बघा, कर्ता जेव्हा असतो तेव्हा आपल्याला प्रथमा असतं मित्रांनो. बाकी कर्म जर म्हटलं तर तेव्हा द्वितीय असतं. ठीक आहे, अशा प्रकारचे जर म्हटलं तर आपल्याला स्थान वगैरे असतं तेव्हा सप्तमी असतं मित्रांनो. ठीक आहे, हे देखील आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे. खालीपैकी कोणता शब्द तस्मय आहे मित्रांनो? आपल्याला बघा कोणता शब्द आहे मग मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए म्हणजे दूध हा शब्द आपल्याला बघण्यासाठी भेटेल तिथे. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो मित्रांनो, जसे की संस्कृत मधील जवळचा त्याच स्वरूपात असलेला शब्द आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, अशा थोडक्यात अर्थ विचारलाय मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं. बाकी जर म्हटलं तर बाकीचे शब्द इथं चुकीचे आपल्याला म्हणायला हरकत नाही. पुढे बघा आपल्याला काय म्हटलंय, मुलांनी सुंदर चित्र काढले. या वाक्यातील आपल्याला कर्ता कोण? मुलांनी सुंदर चित्र काढले, तर या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर आपल्याला या वाक्यातील कर्ता सांगता येईल मुलांनी. ठीक आहे, सर्व मुलं जे आहेत ते कर्ते आहेत मित्रांनो, कारण त्यांनी जी क्रिया केलेली आहे. तर क्रिया करणाराच व्यक्ती कर्ता असतो मित्रांनो. सुंदर हे काय होईल मित्रांनो, हे विशेषण होईल. चित्र हे काय होईल, कर्म होईल. आणि काढले हे जे आहे ते काय होईल, क्रियापद होईल मित्रांनो. बाकी सर्व माहिती तुम्हाला इथं असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, तो सिंहासारखा, इथं बघा आपल्याला एक वाक्य दिलंय, तो सिंहासारखा शूर आहे. या वाक्यातील या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तो सिंहासारखा शूर आहे, तर या वाक्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला उपमा अलंकार येतो असं सांगता येईल. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर उपमा अलंकार कधी येतो मित्रांनो, जसे की तुलना करणारे जे शब्द असतात ना तेव्हा, जसे की सारखा, प्रमाणे, जरी, तसा, असा, अशा प्रकारचा. तर जिथं उपमा दिलेली असते तो उपमा अलंकार असतो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. रूपक केव्हा असतो मित्रांनो, थेट एकरूप दाखवली जाते, एकरूपता दाखवली जाते तेव्हा. आणि त्याच्यानंतर अनुप्रास जर म्हटलं तर सर्वांना आपण म्हणू शकतो पुनरावृत्ती होते ना तेव्हा ही दाखवलं जाते, समान पुनरावृत्ती आपण होते तेव्हा दाखवलं जाते. आणि यमक जर म्हटलं तर समान ध्वनी किंवा शब्दरचना जी आहे त्याची पुनर्रचना जी होती ना तेव्हा आपण म्हणू शकतो यमक अलंकार. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर खालीलपैकी कोणता शब्द अन या उपसर्गाचा योग्य वापर दर्शवतो? ठीक आहे, अन शब्दाचा विषय म्हटलेला आहे, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, अनादर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक
ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडेसे फास्टमध्ये बाकीचे प्रश्न राहिलेले घेतले आहेत मित्रांनो. त्याचं टेस्ट सिरीजमध्ये मी संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला होता तर त्यामुळे थोडा शॉर्टमध्ये बनवण्यासाठी थोडेसे फास्टमध्ये मी घेतलेलं आहे. बघा आन्सर की वगैरे मी लगेच खाली देत असतो आपल्या टेस्टमध्ये या स्वरूपामध्ये. आणि बाकी जर म्हटलं तर लगेच जे प्रश्न आहेत त्याच्या प्रश्नाचे उत्तर, त्याच्याविषयी माहिती, स्पष्टीकरण, IMP पॉईंट आणि इतर पर्याय हे सर्व काही लगेच देत असतो आपण आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये. तर टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका मित्रांनो. अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो. टेस्ट सिरीज विषयी संपूर्ण माहिती ऑलरेडी मी तुम्हाला देऊन घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. या 139 मध्ये तुम्हाला या 20 टेस्ट भेटणार आहे मित्रांनो. रोज 1-2 टेस्ट सोडवण्यासाठी भेटतील. लगेच जॉईन केल्यानंतर झालेल्या सर्व मागील टेस्ट भेटतील आणि रोज तिथून पुढे सोडवण्यासाठी टेस्ट दिले जातील. नोट्स देखील भेटतील. सर्वात महत्त्वाची बेस्ट आणि व्हॅल्यू फॉर मनी ही बॅच असणार आहे. 399 मध्ये आपल्याला मॉक टेस्ट सर्व भेटतील. प्लस आपल्याला मागील ज्या नोट्स आहेत आपल्या त्या सर्व भेटतील. मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. सर्व काही स्टडी मटेरियल एकाच याच्यामध्ये भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. सर्व काही याच्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. 5-10 मिनिटांमध्ये सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवले जाईल. तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, जी बेल आहे तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.